प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। फिर से एक बार आप सबको गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभ सकाळ, प्रेज द लॉर्ड। आपके पड़ोसी को प्रेज द लॉर्ड कहना आप, शेजाऱ्याला पण प्रेज द लॉर्ड म्हणूया और उसमें कहें आप कैसे हैं, आणि विचारा त्यांना कसे आहात। आप ठीक हैं। पूछिए उनसे ये हफ्ता कैसे गए आपका। यस, आपकी पड़ोसी की पहचान कर लीजिए। शेजाऱ्याची ओळख करून घ्या। बैठ जाए, बैठ जाए। खाली बसूयात आपण। आप खुश हैं? खुश है तो अपने चेहरे पे स्माइल रखना, आणि खुश असाल तर आपल्या चेहऱ्यावरती आपण हास्य ठेवूयात और पड़ोसी को भी आप स्माइल देना, आणि शेजाऱ्याला पण जरा हसून पहा त्याच्याकडे, तो लगेगा आप ठीक है। म्हणजे कळेल की तुम्ही बरे आहात। अगर कोई ऐसा बैठा है आणि जर कुणी असं बसलं असेल उसको स्माइल करो, तर त्याच्याकडे बघून थोडंसं हास्य, आपकी स्माइल देखकर वो भी स्माइल हो आणि जाएगा। तुमचं हास्य बघून तो पण थोडासा हसेल, क्योंकि हमारी हंसी जो है ना वो प्रभावित करने वाली है बहुत कारण लोगों की को। आमचं जे हास्य आहे ना ते लोकांना प्रभावित करणारं असं आहे। आमेन। मुझे मालूम नहीं पिछला हफ्ता कैसा था, मला नाही माहित मागचा आठवडा कसा होता, लेकिन मुझे ये मालूम है पण मला हे माहिती आहे प्रभु मेरे साथ था, की प्रभू माझ्या सोबत होता। खुदा मेरे साथ था। प्रभू माझ्या सोबत होता, इसलिए हमेशा खुदा के साथ में चलना, खुदा के साथ में चलना आणि म्हणून नेहमी प्रभू सोबत चाला, और उसके हाथ पकड़ कर चलना, त्याचा हात पकडून चाला, आप हमेशा स्माइल देते रहेंगे। आणि नेहमी हास्य ठेवा। आमेन। आमेन। ठीक है आप लोग, मैं विश्वास करता हूँ ठीक है। मी विश्वास ठेवतो की तुम्ही सर्वजण बरे आहात। हम पिछले हफ्ते से कई हफ्तों से देख रहे हैं कि हमारे जीवन में किस प्रकार से स्थिरता आती है। आणि मागील कितीतरी आठवड्यांपासून आपण पाहत आहोत की आपल्या जीवनामध्ये स्थिरता कशा प्रकारे येते। जब तक हमारा जीवन स्थिर नहीं होगा हम परमेश्वर के मोटे प्रकाशनों को नहीं देख पाएंगे। आणि जोपर्यंत आमचं जीवन स्थिर असणार नाही तोपर्यंत आम्ही परमेश्वराचं मोठं प्रगटीकरण पाहू शकणार आज नाही। भी बहुत सारे लोगों का जीवन स्थिर नहीं है। आजही बऱ्याचशा लोकांचं जीवन स्थिर नाहीये। हम बपतिस्मा लेने के बावजूद भी, कई सालों से चर्च में जाने के बावजूद भी आज कई बार हमारे जीवन हिल जाते हैं। आणि बाप्तिस्मा घेऊनही काही कित्येक वर्ष प्रभूमध्ये असून देखील आमची जीवन हलून जातात। प्रभु ने हमें हिलने वाले जीवन नहीं दिया, प्रभूने आम्हाला हलणारं जीवन नाही हमें दिलं, स्थिर जीवन तर दिया। आम्हाला स्थिर जीवन दिलं। आप और मैं मसीह लोग हैं, तुम्ही आणि मी ख्रिस्त लोक आहोत। तो सुनिए, ऐका, आपका और मेरा जीवन स्थिर होना चाहिए। तुमचं आणि माझं जीवन स्थिर असायला हवं। तो स्थिर का मतलब होता है एक खड़े रहना। स्थिर याचा अर्थ उभं राहणं, वो कभी हिलता नहीं है। ते कधी हलत नाही। आपने समुद्र के बीच में बड़ी बड़ी चट्टानों को देखा तुम्ही होगा, समुद्रामध्ये मोठमोठे खडक पाहिले कई असतील सालों से वो खड़े हुए हैं। आणि कित्येक वर्षांपासून ते तिथे आहेत। कितने तूफानों को उन्होंने झेला है, कितीतरी वादळ वारा त्यांनी सहन केलंय, कितने कितने बारिश को उन्होंने सहन किती किया, पाऊस त्यांनी सहन केलाय, कितने लाटों को उसने सहन त्यांनी किया, किती लाटा सहन केल्या, लेकिन फिर भी वो स्थिर खड़ा पण है। तरी देखील ते स्थिर उभे आहे। इसलिए यीशु मसीह ने स्थिरता के विषय में जब कहा तो चट्टान की उपमा दी है। आणि म्हणून प्रभूने ख्रिस्ताविषयी जेव्हा उदाहरण दिलं तेव्हा त्याला खडक अशी उपमा दिली आहे। चट्टान पर खड़ा होना है आपको और मुझे। आम्हाला खडकावरती उभं राहायचंय, वो चट्टान जो कभी हिलती नहीं, असा खडक जो कधी हालत नाही, और जो चट्टान हिलती नहीं, अगर उस पर आप और मैं खड़े हो जाएंगे तो आप और मैं भी नहीं आणि हिलेंगे। जो खडक कधी हालत नाही त्याच्यावर जर आम्ही उभे राहिलो तर तुम्ही आणि मी कधीच हलणार नाही। प्रभु ने हमें स्थिर होने के लिए बुलाया है। प्रभूने आम्हाला स्थिर होण्यासाठी बोलवलंय। अपने पड़ोसी को बोलना, प्रभु ने हमें स्थिर होने के लिए बुलाया है। जब इस बात को सीख लेंगे जेव्हा आम्ही ही गोष्ट शिकून घेऊ तो छोटी छोटी बातों में हम हिलेंगे नहीं, आणि लहान सहान गोष्टींमध्ये आम्ही हलणार नाही, तो हम स्थिर खड़े हो जाएंगे। तेव्हा आम्ही स्थिर उभे बहुत राहणार। सारी बातों को हमने देखा, आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या। मैं पीछे नहीं जाना मी चाहता, मागे नाही जाऊ इच्छित मेरे पास से समय कम है। कारण वेळ कमी आहे। आप YouTube पर इसको देख सकते आणि हैं। YouTube वर मागे जाऊन तुम्ही हे पाहू आज शकता। हम देखेंगे कि हमारे वर्तन जो है उसके द्वारा आप और मेरे जीवन में स्थिरता आना है। आम्ही आज पाहणार आहोत की आमच्या वर्तणुकीनुसार आमच्या जीवनामध्ये स्थिरता असायला हवी। कैसे आती है वो किंवा स्थिरता? ती स्थिरता कशी आपण आपल्या वर्तनानुसार आणू हमारी चाल के द्वारा जो हम चलते हैं, जो हम वर्तन करते हैं, जो अनुसरण हम करते हैं, उसके द्वारा आपको मुझे हिलना नहीं, हमें मजबूत खड़ा होना है। आमची चाल किंवा आमची वर्तणूक जी आहे त्याद्वारे आम्हाला हलायचं नाहीये। तो मैं आपको आज भजन संहिता का 15 अध्याय में लेकर जाना चाहता हूँ। आज तुम्हाला मी स्तोत्र संहिता याचा 15व्या अध्यायामध्ये घेऊन जाऊ इच्छितो। इसमें आप 1 से 5 वचन में पढ़ते हैं। आणि याच्यामध्ये 1 ते 5 वचनामध्ये आपण जो जाऊया। 5वां वचन का जो दूसरा भाग है उसको हम पढ़ के फिर 1 वचन के में जाएंगे। आणि 5व्या वचनाचा दुसरा भाग आपण वाचून मग आम्ही पुढे जाणार आहोत। आप तैयार हैं सुनने के लिए? ऐकण्यासाठी तयार आहात का?
बारिश नहीं है आज, पर उन्हें रुकाया है। प्रभूने आज पाऊस थांबवलेला आहे. सुनने के लिए तैयार है? ऐकण्यासाठी तयार आहे? हाँ, थोड़ा आवाज देते रहना आप लोग, मेरे साथ में बने रहना। माझ्या सोबत बनून राहा. अगर आप चिल्लाना चाहते हैं हालेलुया बीच में तो चिल्ला सकते हैं। आणि मध्येच तुम्हाला हालेलुया ओरडूशी वाटलं तुम्ही बोलू शकता. आप नाचना चाहते हैं बीच में नाच सकते हैं, मध्येच तुम्हाला नाचूशी वाटलं नाचू शकता. क्योंकि यहाँ स्वतंत्रता है। कारण या ठिकाणी स्वतंत्रता आहे. गड़बड़ नहीं करना सिर्फ, फक्त जास्त गडबड करू नका. नहीं तो मुझे नाचना है, आप कुर्सी फिरसी फेंकना शुरू कर देंगे। नाही तर मला नाचायचं म्हणून खुर्ची इकडे तिकडे फेकायला सुरुवात करा. प्रभु का वचन आनंद देता है, देवाचं वचन आनंद देतं. और जब आनंद आता है तो हालेलुया जरूर बोलना। आणि जेव्हा आनंद वाटेल तेव्हा हालेलुया नक्की बोला. खड़े होकर आप चिल्ला भी सकते हैं। आणि उभे राहून तुम्ही हालेलुया म्हणू शकता. आमीन। आमेन. 15वां अध्याय का दूसरे भाग में आणि 15वा अध्यायाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. निरपराध्याची हानी. जो कोई ऐसी चाल हाँ, जो ह्या गोष्टी करतो तो कधी ढलणार नाही. जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. जो असा वागतो तो कधी ढलणार नाही. हिंदी में लिखा है जो कोई ऐसी चाल चलता है वो कभी डगमगाएगा नहीं. अब सवाल यह है कि कैसी चाल चलना है आता प्रश्न हा आहे की कशी चाल चालायची आहे, जिससे हमारा जीवन स्थिर हो जाए. जेणेकरून आमचं जीवन स्थिर यहाँ पे राहावे. दूसरे भाग में स्पष्ट लिखा है, जो अलग सुंदर लिखा है, अलग अलग भाषाओं में अच्छा लिखा है, आणि वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये छान लिहिलेलं आहे. कि जो ऐसी चाल चलता है, जो जो असा वागतो ऐसा वागता हो, जो ऐसा वो कभी गिरेगा नहीं है. तो कधी ढळणार नाही. आमीन. तो कैसा वागना है, कैसा वर्तन करना है, मग- कैसा चलना है, तर कसं वागायचं, कसं वर्तन करायचं, कसं चालायचं आहे, जिससे हमारा जीवन स्थिर होगा. जेणेकरून आमचं जीवन स्थिरावेल. आप सुनना चाहेंगे ऐकायचंय का हो? कैसी चाल है? कशी चाल आहे? हनोक चला है, हानोक चालला, नूह चला है, नोहा चालला, अब्राहम चला है, अब्राहम चालला, अब शिष्य चले हैं, शिष्य चालले. अब हमारी बारी, हम चलेंगे. आता आमची बारी आहे, आमची वेळ आहे वो चालण्याची. चाल जो है ना वो समझ गए ना तो हमारे जीवन में कभी भी हम डगमगाएंगे आता नहीं. ही चाल जेव्हा आम्ही समजून घेऊ ना तर आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीच डगमगणार नाही. आमेन. तो ये चाल कैसी है? आता ही चाल कशी आहे? जो अब्राहम ने चला, जो नूह ने चला, जो हनोक ने चला, जो यीशु ने चला, चेलों ने चला, अब हमें चलना है. अब्राहमाने चाललं, नोहाने चाललं आणि सगळे येशूनी चाललं, आता शिष्यांनी चाललं, आता आम्हाला चालायचं. अब इनके जीवन को आप देखो, आता त्यांचं जीवन तुम्ही पहा. ये कभी हिले नहीं. ते कधीच हल्ले नाही. अकाल पड़ा, बहुत सारे समस्या आए, ये इनका जीवन हिला नहीं. आणि दुष्काळ आला आणि बऱ्याचशा समस्या आल्या पण तरी देखील त्यांचं जीवन कधी हल्लं नाही. लेकिन ये आगे बढ़ते रहे. आणि ते पुढे जात ऐसी राहिले. क्या बात थी इनकी चाल में जो ये लोग आगे बढ़े? अशी कोणती गोष्ट होती यांच्या वागणुकीमध्ये किंवा चालीमध्ये की ते पुढे जाऊ शकले? मैं दो भागों को सिखाऊंगा, मी 2 भाग शिकवणार आहे, जिसके ऊपर ये 11 बात निर्भर है. ज्याच्यावर ह्या 11 गोष्टी अवलंबून आहेत. अब पहला वचन पढ़ेंगे तो प्रश्न चिन्ह है. पहिलं जर वचन वाचलं तर प्रश्नचिन्ह आहे आपको मुझे उत्तर देना है. आणि तुम्हाला मला ते उत्तर द्यायचं. क्या है पहले वचन में? पहिल्या वचनामध्ये काय आहे? हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? यहाँ पे 2 बातें लिखा है. या ठिकाणी 2 गोष्टी लिहिल्या आहेत. एक तंबू में, परमेश्वर के तंबू में कौन रहेगा, एक परमेश्वराच्या मंडपात कोण राहील तेरे पवित्र पर्वत पर कौन बसेगा. आणि तुझ्या पवित्र डोंगरावरती कोण राहील. यहाँ पे क्वेश्चन है. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. तो ये उत्तर किसको देना है? आता हे उत्तर कुणाला द्यायचं आहे? मुझे मालूम नहीं, दावीद को देना पड़ेगा. मला नाही माहिती, दाविदाला द्यायला लागत असेल का. ये हमें उत्तर देना है. हे उत्तर आम्हाला द्यायचंय. उत्तर आपको मुझे देना है. तुम्हाला आणि मला द्यायचंय. किस बात के लिए? कशासाठी? परमेश्वर के तंबू में रहने के लिए परमेश्वराच्या मंडपात और राहण्यासाठी पवित्र पर्वत पर बसने के लिए. आणि पवित्र डोंगरावरती राहण्यासाठी. अलग अलग भाषांतर में बहुत अच्छा लिखा. आणि वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये वेगवेगळं लिहिलेलं आहे. NKJV जो बाइबल है, NKJV जे बायबल आहे वहाँ पे बहुत अच्छा लिखा है. त्या ठिकाणी खूप छान लिहिलंय. उन लोगों का चरित्र जो यहोवा के साथ वास करते हैं, अशा लोकांचं चारित्र्य जे परमेश्वरासोबत वास करतात, उनका चरित्र के बारे में लिखा है. त्यांच्या चरित्र्याविषयी लिहिलेलं आहे. उनके चरित्र के बारे में 11 बातें लिखी गई है. आणि त्यांच्या चारित्र्याविषयी 11 गोष्टी लिहिल्या गेलेल्या लेकिन आहेत. सबसे पहली 2 बातें हैं. पण सगळ्यात अगोदर ज्या महत्वाच्या ते 2 गोष्टी आहेत. तंबू में रहना मंडपात राहणं और सियोन पर्वत पर
प्रवेश करना। आणि सियोन पर्वतावरती प्रवेश करणं। अब ये तंबू में रहने का मतलब क्या है? आता तंबूमध्ये राहणं म्हणजे काय? अगर ये बातें सीख गए ना, हे गोष्टी शिकलो ना, बाकी के 2 से 5 वचन हमारे अंदर आ जाएंगे। तर बाकीचे 2 ते 5 वचन ही आमच्या आतमध्ये येतील। और ये वचन आ गए ना, आणि हे वचन जर आले, दुनिया की कोई ताकत है जो आपको हिला या सके, जगातली कुठलीच ताकद नाही जी आम्हाला हालू शकेल। जो हिला सके। जे हालू शकेल, ना तो आपकी आर्थिक परिस्थिति आपको हिला सकती तुमची है, आर्थिक परिस्थिती नाही, ना तो आपकी बंजर भूमि जो आपको हिला सकती है। किंवा तुमची जी बंजर बंजर वांझ, वांझ भूमी जी तुम्हाला हालू शकेल, या कोई भी आपको हिला नहीं सकती कोई भी। कुठलीही गोष्ट तुम्हाला हलवू शकणार नाही। कितने बड़े तूफान उठने दो, मग किती वादळ वारं उठू दे, आप कभी हिलेंगे नहीं तुम्ही कधी हलणार अगर नाही ये बातें हमारे अंदर हो जर जाए। ह्या गोष्टी आमच्या आतमध्ये आल्या। अभी भी हमारा जीवन हिलने वाला है, हिलता है हमारा आता आमचं जीवन हालत राहतं। जीवन। एक संडे अच्छा रहता है, एका रविवारी चांगलं राहतं 2 संडे पता नहीं क्या हो जाता है, आणि 2 संडे माहित नाही काय होतं, 4 संडे अच्छा रहता मग है, परत 4 आठवडे चांगलं 4 संडे पता नहीं क्या हो जाता है, आणि मग 4 रविवार पुन्हा माहित नाही काय होतं, 1 संडे अच्छी स्माइल आणि एका रविवारी खूप छान असं हास्य और दूसरा संडे आणि दुसऱ्या संडेला आमचं तोंड फुगलेलं असतं और तीसरा संडे लाल आणि तिसऱ्या संडे लाल होऊन जातं, और चौथा संडे पीला। चौथ्या संडेला पिवळं होतं। हमें समझ नहीं आता कि हमारे जीवन में क्या चल रहा है। आणि मग आम्हालाच कळत नाही की आमच्या जीवनामध्ये काय घडतंय। साहब एक बात मैं बताना चाहता हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, अगर ये बात हमारे जीवन में आ जाए ना, या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आल्या कोई भी हमारे जीवन को लाल नहीं कर तर सकता, कोणीच आमचं जीवन लाल करू शकणार कोई नाही। ताकत नहीं है। हा, कुठलीच ताकद नाही। लेकिन इस बात को सब 5 वचन है, लेकिन काफी महत्व के हैं। 5च वचन आहेत पण अतिशय महत्वाची आहेत। जो प्रभु ने वहां लास्ट में लिखा है, जो ऐसी चाल चलेगा कभी हिलेगा नहीं। आणि शेवटी असं लिहिलंय परमेश्वरने, जो असा वागतो तो कधीच ढळणार नाही। आपने तंबू के बारे में सुना होगा, तुम्ही मंडपाच्या बाबतीमध्ये ऐकलं असेल, ये मूसा के मंडप के बारे में बात कर रहा हे है। मोशेच्या मंडपाविषयी बोलत आहे। पुराने नियम के अंदर मूसा का तंबू के कई नामों से उसको बुलाया जाता था। आणि जुन्या करारामध्ये तंबूला वेगवेगळ्या नावांनी बोलवलं जात असे। निर्गम 25:8 और 9 वचन में हम देखते हैं, निर्गम 25:8 आणि 9 वचनामध्ये आम्ही पाहतो, वहां पे तंबू को पवित्र स्थान कहा गया। त्या ठिकाणी तंबूला पवित्र स्थान असं म्हटलं गेलंय। निर्गमन 26 और 36 वचन में जब पढ़ते हैं, निर्गम 26-36 मध्ये जर वाचलं तो वहां पे मूसा का तंबू कहा गया है। त्या ठिकाणी मोशेचा तंबू असं म्हटलंय। और विशेष रूप से इस तंबू के अंदर इस तंबू को परमेश्वर ने बनाने के लिए कहा है। आणि विशेष तऱ्हेने परमेश्वराने हा तंबू बनवण्यासाठी सांगितलंय ये मूसा को कहा है, आणि मोशेला वो इसलिए सांगितलंय, कहा है कि परमेश्वर उसके अंदर निवास कर या सके। करता सांगितलंय की त्यामध्ये परमेश्वर निवास करू शकेल। और इसमें परम पवित्र स्थान के अंदर परमेश्वर की उपस्थिति बनी रहे। आणि परम पवित्र स्थानामध्ये परमेश्वराची उपस्थिती बनून राहावी। परमेश्वर ये चाहता था कि उसके मंडप में रहकर वो उसके लोगों के साथ में रह सके। परमेश्वराची इच्छा ही होती की मंडपामध्ये राहून त्या लोकांच्या सोबत त्यांनी राहावं। अब मैं पूरा मंडप के बारे में मैं नहीं सिखाना आता चाहता, संपूर्ण मंडपाविषयी काही मी शिकवणार नाही, क्योंकि इसको बहुत समय लगेगा। कारण की त्याला फार वेळ लागेल। मैं आपको कहता हूं, परम पवित्र स्थान 3 भाग इस मंडप में आणि थे। या मंडपामध्ये 3 मुख्य भाग होते। जो परम पवित्र स्थान था, वहां पे परमेश्वर की उपस्थिति वहां पर आणि रहती थी। परम पवित्र स्थान हा जो भाग आहे त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती होती। वहां पे वाचा का संदूक था। आणि त्या ठिकाणी त्या वाचा का संदूक, वाचेचा संदूक होता, कराराचा। कराराचं पेटी होती। आप थोड़ा सा हेल्प करते रहना बीच बीच में। कराराचा कोष था इसमें। आणि त्या ठिकाणी कराराचा कोश होता। आप सीख रहे हैं, अभी तक सीखा ही नहीं मैंने, अभी तो सीख रहे हैं हम लोग। तो आप पेन और नोटबुक हमेशा साथ में रखना। आणि म्हणून वही आणि पेन नेहमी सोबत ठेवा। आप बहुत कुछ सीख जाएंगे इसके आणि अंदर। खूप काही तुम्ही शिकणार और ये आहात। सीख गए तो जीवन स्थिर हो जाएगा। आणि जर हे शिकला तर तुमचं जीवन स्थिर होईल। वाचा का संदूक वहां पर था, कराराचा कोश त्या ठिकाणी होता, उसमें 10 आज्ञाएं थी। आणि त्यामध्ये 10 आज्ञा होत्या, वहां पर एक हारून की लाठी थी, आणि अहरोनाची काठी होती, वहां पर मानना था। आणि मानना होता। तो ये परम पवित्र स्थान के अंदर ये था। आणि परम पवित्र स्थानामध्ये हे होतं। और तंबू शब्द का अर्थ है निवास स्थान। आणि तंबू या शब्दाचा अर्थ आहे निवास स्थान। तंबू शब्द का अर्थ होता है निवास स्थान, जहां पर परमेश्वर निवास करता है। आणि तंबू याचा अर्थ निवास स्थान, ज्या ठिकाणी परमेश्वर वास करतो। और अगर आप हिब्रू में अगर इसको पढ़ते हैं, इस शब्द को, तंबू को, इसको मिस्कन कहते हैं, MISHKAN। आणि हिब्रू भाषेमध्ये मिस्कन असं त्याला म्हणतात। और उसका अर्थ है रहना, त्याचा अर्थ आहे राहणं, आराम की जगह, आरामाची जागा, निवास स्थान। निवास स्थान। इसका मतलब परमेश्वर का वास्तविक निवास स्थान वहां पर था। आणि याचा अर्थ परमेश्वराचं वास्तविक निवास स्थान त्या ठिकाणी होतं। अब ये परमेश्वर का
तंबू में परमेश्वर निवास करना चाहता है। परमेश्वराच्या तंबूमध्ये परमेश्वर निवास करू इच्छितो. सुनिए, ऐका, अब परमेश्वर यहाँ कह रहा है आता परमेश्वर या ठिकाणी म्हणतो कि परमेश्वर के तंबू में कौन निवास करेगा? परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, कोण निवास करेल? कौन वस्ती करेगा, कौन निवास करेगा? कोण वस्ती करेल, कोण निवास करेल? ये किसी मनुष्य को निवास करने के लिए नहीं है, हे कुठल्याही मनुष्याला निवास करण्यासाठी ये नाहीये, परमेश्वर का निवास स्थान तर है, हे परमेश्वराचं निवास स्थान आहे, ये प्रभु का निवास हे स्थान है। प्रभूचं निवास स्थान और ये आहे. तंबू कौन है? आणि हा तंबू कोण ये आहे? तंबू, ये कपड़े का तंबू नहीं हा है, तंबू हा कपड्यांचा तंबू ये नाहीये. तंबू आपका और मेरा शरीर है। हे तंबू तुमचं आणि माझं शरीर इस आहे. तंबू के अंदर आपके और मेरे जीवन, ये परम पवित्र स्थान जो हृदय है ना, उसको परम पवित्र स्थान बनाकर प्रभु की उपस्थिति वहां पर आना है। आणि तुमच्या आणि माझ्या या शरीररूपी तंबू जे आपलं अंतःकरण किंवा आपलं हृदय आहे त्यामध्ये आम्हाला परमेश्वराला विराजमान और करायचं. उस तंबू के अंदर आपको मुझे वाचा का संदूक रखना है। आणि त्या तंबूमध्ये तुम्हाला आणि मला तो कराराचा कोष ठेवायचा, वो 10 आज्ञाएं उसके अंदर है। कारण 10 आज्ञा जो त्याच्यामध्ये आहेत. वाचा के संदूक के अंदर, हमारे हृदय के अंदर परमेश्वर के वचन होना है, आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये त्या कराराच्या कोशामध्ये परमेश्वराची वचन असणं और गरजेचं आहे. परमेश्वर का वचन ये दिखाता है परमेश्वर की आणि उपस्थिति। परमेश्वराचं वचनच परमेश्वराची उपस्थिती दाखवतो. बहुत लोग कहते हैं कि मुझे परमेश्वर का दर्शन प्राप्त हो, मुझे प्रभु का दर्शन, कई महीनों से, कई सालों से प्रार्थना करते हैं, आणि बऱ्याच वर्षापासून लोक प्रार्थना करतात की आम्हाला तुझं दर्शन दे, मुझे दिखना चाहिए परमेश्वर, मला परमेश्वर दिसायला हवा, वो मुझे वो सफेद कपड़े में आकर दिखना चाहिए, आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये येऊन त्यांनी मला दर्शन और द्यावं, मुझे उसने छूना भी चाहिए, आणि मला त्याला शिवायचं देखील आहे, मुझे उसने उठाना भी चाहिए। मला त्याने उचलून देखील घ्यायला मुझे पाहिजे. प्रभु दर्शन ही नहीं देता। मला प्रभु दर्शनच देत और नाही. कई लोग पूछते हैं, दादा आपको दर्शन कैसा होता है? आणि बरेच जण विचारतात, दादा तुम्हाला दर्शन कसं होतं? मुझे एक ही बात का दर्शन होता मला है, एकाच गोष्टीचं दर्शन होतं, प्रभु के वचन के द्वारा। देवाचं वचनांच्या द्वारे. खुदा ने बोला, परमेश्वर म्हटला, मैं उसके वचन के द्वारा वो प्रकट होता है। मी माझ्या वचनांच्या द्वारे प्रगट होतो. परमेश्वर प्रकट होता है प्रभु के वचन के द्वारा। परमेश्वर प्रभूच्या वचनांच्या द्वारे प्रगट होतो. अगर आपके जीवन में प्रभु का प्रकाशन अगर होना है, तुमच्या जीवनामध्ये जर परमेश्वराचं प्रगटीकरण तुम्हाला हवं असेल, आपको प्रभु के आज्ञाएं जो है, परमेश्वर के जो वचन है ना, अपने हृदय में समेटना होगा। तर देवाच्या ज्या आज्ञा, त्याची जी वचनं आहेत ते आपल्या हृदयामध्ये एकवटायला लागते. इस तंबू के अंदर परमेश्वर की उपस्थिति होना है, या तंबूमध्ये परमेश्वराची उपस्थिती असणं गरजेचं आहे. और ये उपस्थिति तब आएगी जब प्रभु हमारे जीवन में होगा। आणि ही उपस्थिती तेव्हा येईल जेव्हा प्रभू आमच्या जीवनामध्ये असेल. आमेन। हमें प्रभु के अपने तंबू में प्रभु को निवास करने देना है, आपल्या तंबूमध्ये त्या परमेश्वराला आम्ही निवास करू द्यायचा आहे. और उसके बाद में हम मंदिर देखते हैं। आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिर पाहतो. एक मूसा का तंबू था, उसके बाद में परमेश्वर ने मंदिर बनाने के लिए कहा। एक मोशेचा तंबू आणि त्याच्यानंतर परमेश्वराने मंदिर बनवण्यासाठी सांगितलं. अब मंदिर को सुलेमान बना रहा है। आता या मंदिराला शलमोन बनवतोय. देखिए कैसे वो बनाता है मंदिर। पहा तो कसं मंदिर बनवत आहे. इस मंदिर का आपके और मेरे जीवन से एक संलग्न है, वो आणि तुमचं आणि माझं जीवन जे आहे या मंदिराशी संलग्न आहे, वो जुड़ा हुआ है। जुडलेलं आहे. ये मंदिर कैसे बना, इसको पहचानना हे है। मंदिर कसं बनलं हे आम्हाला ओळखायचं आहे. तंबू में जाना है, और मंदिर में भी आपको और मुझे प्रवेश करना है। तंबूत तर जायचंच आहे आणि मंदिरात देखील तुम्हाला आणि मला प्रवेश करायचा आप आहे. इसको पहले राजा 6 अध्याय 7 वचन में पढ़ सकते आणि हैं। पहिले राजे याचं 6 आणि 6वा अध्याय आणि 7वं वचन. पहला राजा 6 अध्याय और 7 वचन। पहिले राजे याचा 6वा अध्याय आणि 7 वचन. ध्यान से सुनो, वो मंदिर किस प्रकार बनाया गया। आणि तू लक्षपूर्वक ऐका की ते मंदिर कसं बनवलं गेलेलं उस आहे. मंदिर में, उस तंबू में प्रभु का निवास स्थान बनाना है। आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वराचं निवासस्थान आम्हाला बनवायचं आहे. देखिए किस प्रकार वो बना है। आणि कशा प्रकारे ते बनलेले आपण पाहूया. हाँ, खाणीपाशीच घडलेले चिरे आयते आणून ते मंदिर बांधले. ते बांधत असताना हातोडा, कुऱ्हाड किंवा अशा कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही. सुनिए, जब मंदिर बना रहे थे, जेव्हा ते मंदिर बनवत होते, परमेश्वर ने कहा, परमेश्वर म्हटला, मुझे मंदिर में रहना है। मला मंदिरात राहायचंय. दाऊद को पूरा स्ट्रक्चर प्रभु ने दे दिया। आणि दाविदाला ते पूर्ण आराखडा दिला. खुदा बोले, नहीं, तू नहीं बनाएगा, तेरा बेटा बनाएगा। नाही, तू नाही, तुझा मुलगा बनवेल. वो कुछ कारण था उसमें। आणि त्याच्या मागे काही कारण होती. अब सब कुछ तैयारी हुआ, आता सगळी तयारी झाली. मंदिर का पूरा स्ट्रक्चर तैयार है, मंदिराचा आराखडा तयार आहे. और देखिए, मंदिर में बनाते समय कोई भी हथियार चलाने की आवाज नहीं है। आणि मंदिरचं ते बनवत असताना
कुठल्याही हत्याराचा आवाज आला ना नाही, हथौड़े का हथियार है ना किसी चीज का हथियार है, ना हातोडा ना कुऱ्हाड कशाचाच नाही, किसी भी प्रकार की आवाज वहां नहीं है। कुठल्याही प्रकारचा आवाज त्या ठिकाणी ऐकू आला नाही. आज अगर हमारे और हम देखते जब इमारतें बनती हैं आज आमच्या आजूबाजूला आम्ही पाहतो जेव्हा इमारती बनतात कितनी आवाजें आती किती हैं, आवाज येतात, लेकिन इस मंदिर बनाते समय पण हे मंदिर बनवत्याच्या किसी वेळी भी प्रकार की आवाज नहीं है। कोणत्याही प्रकारचा आवाज नाहीये. क्यों? का? क्योंकि ये मंदिर में ये पत्थर लाने से पहले ये खदानों में ये गाड़े जाते थे, खोदाए जाते थे। आणि मंदिरामध्ये ते जे खडक आहेत ते लावण्या अगोदर खाणीतून त्याला काढलं जायचं वहीं से उसको बनाकर लेकर आते आणि थे। तिथूनच त्याला चिरे देऊन किंवा बनवून आणलं जायचं. आज से लगभग 3-3.5 साल पहले सुलेमान का मंदिर बना था, आजपासून 3-3.5 वर्षांपूर्वी सलमोनाचं मंदिर बनलं होतं. लेकिन मंदिर बनाने का जो स्थान से बहुत दूर इन पत्थरों को गाड़ा जाता था, आकार दिया जाता था। पण मंदिर बनवायचं जे स्थान आहे त्याच्यापासून खूप लांब ह्या खडक जे आहे किंवा ही दगड आहेत त्याला बनवलं इन जायचं पत्थरों की कटिंग की जाती थी, आणि यांना हे चिरे दिले जायचे, इनको आकार दिया जाता त्यांना था। आकार दिला जायचा. और मंदिर में लाने से पहले उनको तैयार करके वहां लाया जाता था, और इसको कहाँ फिट करना है इसको पहले ही तैयार कर लिया जाता था। आणि मंदिरामध्ये आणण्या अगोदर त्यांना आकार देऊन मंदिरामध्ये ते कुठं लावायचे त्याची तयारी केली जायची. पत्थर काटकर मंदिर में नहीं लाया जाता था, आणि दगड कापून तसाच्या तसा काही तो मंदिरात आणला जात उनको नसेल आकार देकर वहां लेकर तर आते थे। त्याला आकार देऊनच मग मंदिरामध्ये आणला जातो. इसलिए मंदिर में लाने से पहले उसकी कटिंग, उसकी पॉलिश, उसको आकार दिया जाता आणि था। म्हणून मंदिरात आणण्या अगोदर त्याची कटिंग, त्याची पॉलिश किंवा त्याला आकार दिला जायचा. और परमेश्वर के मंदिर में फिट बैठाने के लिए ही उसको लाया जाता था। आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये व्यवस्थित बसवण्यासाठीच त्याला आणलं जायचं. पत्थर कहां पर बैठेगा सही तरीके से, कहां पर इसको फिट करना है, पहले से ही उसको तैयार करके लेकर आते थे। आणि हा दगड कुठे फिट होणार आहे त्याची आधीच तयारी केली जायची. ये खदान अंधकार का ठिकान है। आणि ही जी खाण आहे हे अंधकाराचं ठिकाण आहे. कहां से चट्टानों से काटकर गुफाओं में काटकर उसको लेकर आते आणि थे। मोठमोठे दगड जे खडक आहेत ते कापून गुहेमधून ते आणले जायचे. सुनिए, ऐका, काटना ये बड़ा वेदनादायक है, कापणं हे फार वेदनादायक आहे. आकार देना ये बहुत वेदनादायक है। आकार देणं हे फार वेदनादायक आहे. आज परमेश्वर हमको इस अंधकार के राज्य से छुड़ाकर उसके मंदिर में आपको मुझे लगाने जा रहा है। आज परमेश्वर त्या अंधकारामधून काढून त्याच्या मंदिरामध्ये तुम्हाला आणि मला लावत आहे. हम अंधकार की दुनिया में थे, आम्ही अंधकाराच्या दुनियामध्ये होतो. खुदा बाप ने हमको वहां तरासा है, परमेश्वराने आम्हाला त्या ठिकाणी आकार दिला. आपको मुझे वहां पॉलिश की है, तुम्हाला आणि मला पॉलिश आपको केलं. मुझे वहां आकार दिया है, तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी आकार दिला और परमेश्वर के मंदिर में उसने हमको लाकर आणि खड़ा कर दिया। देवाच्या मंदिरामध्ये आणून तुम्हाला लावलं. और जहां कहीं भी हमें लगना है, आणि ज्या कुठे आम्हाला लागायचंय खुदा बाप ने पहले से तैयार करके लगा दिया, पहले से ही बिठा दिया। अगोदर बसवलं. हमारा अमित भाई, पप्पू भाई, आणि आमचा जो अमित भाऊ आहे उसको चर्च में लाने से पहले प्रभु ने उसको कटिंग किया। आणि चर्च मध्ये आणण्या अगोदरच परमेश्वरने त्याला कटिंग केलं. उसको कहाँ फिट बैठना है, त्याला कुठं फिट बसायचंय इसको यहाँ पर फिट बैठना है, 2 डंडे लेना है आणि इथं त्याला 2 काठ्या घ्यायच्यात और इसको बजाना, आणि ते वाजवायचं. ये काम मैं नहीं कर सकता। आणि हे काम मी नाही करू शकत. अगर मैंने बजाना शुरू किया, जर मी वाजवायला सुरुवात केली चर्च में कोई नहीं रुकेगा। तर या चर्च मध्ये कोणीच थांबणार अगर नाही. मैंने गाना शुरू किया, आणि जर मी गायला सुरुवात केली तो आप सब नीचे निकल कर चले जाएंगे। तर सगळे हळूहळू खाली जातील. तो परमेश्वर क्या कर रहा है, तर परमेश्वर काय करत पहले आहे, से हमको कटिंग करके बिठा दिया। अगोदरच कटिंग करून तुम्हाला आणलं आणि त्या ठिकाणी बसवलं. हमारे सतीश भाई को भी कटिंग किया, आणि सतीश दादांना पण कटिंग केलं उनको बिठा दिया आणि त्यांना बसवलं मीडिया टीम में। मीडिया टीम मध्ये. पहले वो बाहर थे, आधी ते बाहेर होते लेकिन प्रभु ने पॉलिश किया, पण प्रभूने पॉलिश केलं, सुंदर आकार दिया छान आकार दिला और उनको मीडिया टीम में बिठा आणि दिया। त्यांना मीडिया टीम मध्ये अगर मुझे बसवलं. बोलेंगे साहब आप मीडिया टीम में काम करो, आणि मला जर सांगितलं तुम्ही मीडिया टीम मध्ये काम करा, कौन सा बटन कहां पर है, मुझे नहीं आएगा मग चलाना। कुठलं बटन कुठे मला काही येणार नाही. संडे स्कूल टीचर, संडे स्कूल टीचर्स आहे, खुदा बाप ने आकार दिया, परमेश्वराने आकार दिला, उनको पहले से कटिंग किया, अगोदरच त्यांचं कटिंग केलं, पॉलिश किया, पॉलिश केलं और खुदा बाप ने संडे टीचर बना आणि दिया। संडे टीचर त्यांना बनवून टाकलं. फील्ड ऑफिसर, फील्ड ऑफिसर्स आहेत, खुदा बाप ने कटिंग किया, परमेश्वराने कटिंग केलं, एरिया लीडर एरिया लीडर बिठा दिया प्रभु। त्या त्या एरियामध्ये बसवले. अभी कुछ लोग अभी तैयार हो रहे हैं, आता काही लोक आहेत ते अजून तयार होत वो आहेत कहां बैठना है उनको समझ में नहीं आ रहा है। आणि त्यांना कुठं बसावं हेच कळत नाहीये. आप प्रभु को
कटिंग करने दीजिए, तुम्ही परमेश्वराला स्वतःला कट करू द्या, करने दीजिए। करू द्या. खुदा को बोलना मैं मंदिर का एक पत्थर बनना चाहता हूँ। परमेश्वराला म्हणा त्या मंदिराचा मी एक दगड होऊ इच्छितो. मैं कहाँ बैठूं प्रभु? मी कुठं बसू आप प्रभू? प्रभु को काम करने दीजिए। हा, प्रभूला तुम्ही काम करू द्या. और अब जब आपकी पॉलिश और आकार पूरा होगा, आणि जेव्हा तुमची पॉलिश किंवा तुम्हाला आकार देणं पूर्ण होईल, कोई आएगा कुणीतरी येईल आपको बोलेगा आणि तुम्हाला म्हणेल आप उस टीम में जरा काम कर सकते हैं क्या? तुम्ही त्या टीम मध्ये जरा काम करू शकता का? इसका मतलब ये हुआ याचा अर्थ हा, आप वहां बैठने के लिए आता तैयार हो। तुम्ही त्या ठिकाणी बसायला तयार झाले, आप तैयार हो रहे हैं। तुम्ही तयार होता. और ये काम मंदिर में नहीं हो रहा है, आणि हे काम मंदिरात नाही होत आहे, ये बाहर हो रहा है। हे बाहेर होत आहे. खुदा बाप मंदिर में जब पत्थर बनाकर जब लगाता है ना, उसको तैयार कर कर लगाता है। परमेश्वर जेव्हा मंदिरामध्ये एखादा दगड लावतो ना, तर तो तयार करूनच लावतो. मोहन दादा पंडित दादा की टीम तैयार है, मोहन दादा पंडितांची टीम तयार आहे, पत्थर लगा दिया प्रभु ने, दगड लावलेला आहे, कैमरे वाले लगा दिया प्रभु ने। कॅमेरेवाले लावून ठेवले आहेत प्रभूने. अभी आप अगर फिट नहीं है मंदिर में, आता तुम्ही मंदिरामध्ये कुठेही फिट होत नाही आहात, अभी भी खदान में पड़े हुए हैं, अजूनही त्या खाणीतच पडून आहे, आ रहे हैं येतात जा रहे हैं, जातात, आ रहे हैं, येतात जा रहे हैं। जातात. कहाँ फिट है अभी पता नहीं, कुठं फिट आहे माहित नाही, फिट हो जाए। फिट होऊन जा. पड़ोसी को बोलना फिट हो जाए। माझी इच्छा तर लई आहे, माझी इच्छा तर, पर कहाँ बैठना समझ में नहीं आ रहा। कुठं बसावं तेच कळत नाही. अरे किसी लीडर के हाथ में तो पड़ जा, कुठल्या तरी लीडरच्या हातात तर पड, वो तुझे बिठा देगा। तो तुला बसवेल. कल चौहान दादा बैठे थे मेरे साथ, काल चव्हाण दादा बसले होते वो माझ्यासोबत बता रहे थे पत्थर से कैसे दीवार बनाते हो। आणि मग ते सांगत होते मला की त्या दगडांपासून कशी भिंत बनवतात जाली में वो पत्थर डालते हैं, कितनी खूबसूरत दिखती है वो जाली, आणि जाळीमध्ये ते दगड टाकल्यानंतर चांगली दिसते ती जाळी, बड़े खूबसूरत बनाया उन्होंने। आणि खूप छान बनवलं त्यांनी. तो मैंने भी बोला यार इसमें का एक पत्थर मैं भी हूँ, आणि मग मी म्हटलं अरे ह्याच्यातला एक दगड मी पण आहे. वो दीवार के लिए नहीं हूँ, ते मी त्या भिंतीसाठी नाही, प्रभु के मंदिर के लिए। परमेश्वराच्या मंदिरासाठी. और मैं निर्जीव पत्थर नहीं हूँ, आणि मी निर्जीव दगड नाहीये, मैं जीवित पत्थर हूँ। तर मी जिवंत दगड आहे. पहला पत्रस 2 अध्याय 3 से 5 वचन में लिखा है, आणि पहिला पेत्र याचा 2 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये आप लिहिलंय जीवित पत्थर हैं की तुम्ही जिवंत दगड कि आहात, आप मंदिर के लिए फिट बैठ जाएं। की तुम्ही मंदिरामध्ये फिट बसावं. मेरे पीछे बोले मैं जीवित मंदिर हूँ, जीवित पत्थर हूँ। कितना कम आवाज रे बाबा। जीवित पत्थर कैसा रहता है? जीवित बोलता है कि नहीं, आवाज देता है। पड़ोसी को बोलना आप जीवित पत्थर हैं, जोर से बोला आप जीवित पत्थर हैं। हम जीवित पत्थर हैं, मरे हुए नहीं है। बोलो ना आमीन। आपको खुश नहीं है? प्रभु ने आकार दिया हमको, तरासा प्रभु ने, पॉलिश किया प्रभु ने, लगा दिया। अब वहां से हिलना मत। आता तिथून हलू नका. अगर आप हिलेंगे आणि जर तुम्ही हल्ले बाकी के पत्थर भी हिलेंगे, तर मागचे बाजूचे पण जे दगड आहे ते हलतील, वो भी हिलेंगे, ते पण हलतील. और कब पत्थर नीचे गिर जाएंगे समझ में नहीं आएगा। आणि कधी ते दगड खाली पडतील ते प्रभु कळणार. बोलेगा मैंने इनको लगाया था, आणि मग प्रभू म्हणून मी यांना लावलं ये होतं अपना आप ही गिर गए। आणि हे कसे काय पडले. चलो गिर गए तो उनको अभी जेसीबी लाओ, बाहर कर दो, आणि मग आता पडले तर जेसीबी आणा आणि द्या ढकलून बाहेर, नए तरासो और लगा दो। आणि नवीन तयार करा आणि लावा. मेरा खुदा बाप ये करता है, माझा परमेश्वर हे करतो, मेरा खुदा बाप करता माझा परमेश्वर हे करतो. है। इसलिए जहां भी लगाया है, आणि म्हणून जिथं कुठं जो लावलंय, चर्च में लगाया है, ज्या मंडळीत वहां से हिलना लावलंय नहीं है, तिथून हलू नका, वहां से हिलो मत। तिथून हलू नका. अगर हिलेंगे हल्लात हमारा पूरा जीवन हिलेगा। आमचं अख्खं जीवन खुदा हलेल. बाप ने हमें हिलने के लिए नहीं बुलाया। परमेश्वराने आम्हाला हलण्यासाठी नाही आपने बोलवलं. देखा मंदिर में पत्थर लगा है, सुलेमान का पत्थर मंदिर हिल रहा है, आणि तुम्ही पाहिलं का सोलोमोनाच्या मंदिराला जे दगड लावले ते हलतात आणि मंदिर हलतंय. मंदिर कभी हिलता नहीं, मंदिर कधी हलत नाही, वो खड़ा रहता ते है, उभं राहतं, वो खड़ा रहता है। उभं राहतं. आप और मैं परमेश्वर के मंदिर हैं। तुम्ही आणि मी परमेश्वराचे मंदिर आहोत. और परमेश्वर का वचन कहता है पहला कुरिन्थियों का 3 अध्याय 16 वचन, आणि परमेश्वराचं वचन सांगतं पहिलं कोरिन्थीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 16 वचन. वो क्या तुम नहीं जानते, प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे का? क्या तुम नहीं जानते तुम्हाला नाही माहित का कि तुम परमेश्वर के मंदिर हो, की तुम्ही परमेश्वराचे और मंदिर आहात परमेश्वर का आत्मा तुम में वास करता आणि है। परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. सुनिए, हम जानते हैं, आम्हाला माहित आहे का? क्या माहित है? काय माहितीये? जोर से बोलो, काय माहिती है? ऊपर वाले कांबळे दादा
पड़ोसी को पूछना माहित आहे का? माहित आहे ना सर? अख्खा जग माहिती आहे. अख्खं जग माहिती आहे. पर प्रभु बोलता है पण प्रभू म्हणतो माहित आहे का? माहित आहे का? क्या काय? तुम परमेश्वर के मंदिर हो. तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात. परमेश्वर के मंदिर है. परमेश्वराचं मंदिर आहात. और इस मंदिर में आणि या मंदिरामध्ये परमेश्वर का पवित्र आत्मा है. परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, ये मंदिर निर्जीव नहीं है, हे मंदिर निर्जीव ये नाहीये, मंदिर जीवित है. हे मंदिर जिवंत आहे. जीवित है. जिवंत आहे. इसमें निर्जीवपना नहीं है, निर्जीवपणा नाहीये ये त्यात. संजीवित है. हे जिवंत आहे. और प्रभु कहता है आणि प्रभू म्हणतो जो कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा, जो कोणी परमेश्वराचं मंदिर नष्ट करेल, परमेश्वर को नष्ट करेगा, परमेश्वर त्याला नष्ट क्योंकि करेल. तुम परमेश्वर का मंदिर हो तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात और वह तुम हो, वह तुम हो. आणि ते तुम्ही आहात. परमेश्वर का मंदिर मतलब क्या? परमेश्वराचं मंदिर म्हणजे काय? सुनिए, ऐका, आपका और मेरा शरीर है, तुमचं आणि माझं शरीर आहे, हाथ है, हात आहे, नाक है, नाक आहे, कान है, कान आहे, बाल है. केस आहेत. ये पूरा स्ट्रक्चर मिलकर क्या हुआ है? हे पूर्ण जे स्ट्रक्चर मिळून काय झालं? एक शरीर है. एक शरीर आहे. मंदिर क्या है? मंदिर काय आहे? अलग अलग पत्थर लगाए हुए हैं. वेगवेगळे दगड लावलेले आहेत. पिलर को खड़ा किया, स्तंभ को खड़ा किया. स्तंभ उभी केले. ये सब मिलकर हे परमेश्वर का, सगळं मिळून परमेश्वराचं मंदिर आहे. आप और मैं अलग अलग जगह पे लगाए हुए तुम्ही हैं. आणि मी वेगवेगळ्या जागेवरती लावलेले आहोत. परमेश्वर के मंदिर के देवाच्या मंदिरामध्ये आप और मैं अलग नहीं है, आप और मैं एक मंदिर है. तुम्ही आणि मी वेगळे नाही आहोत, तर तुम्ही आणि मी मिळून एक मंदिर कोई आहोत. अपने को अलग ना करे, कोई अपने को अलग ना करे. आणि म्हणून आम्ही वेगळं होऊ नये. इसलिए करंथीग्रस्त के अंदर ये प्रॉब्लम था. आणि करंथीकराच्या मंडळीमध्ये हा समस्या होती. मैं अपोलोसचा, मी अपोलोसचा, तू पौलुसचा. तू पावलाचा. वो पौलुस कहता है आणि पाऊल म्हणतो ना तू अपोलोस का है, ना तू अपोलोसाचा ना आहे, पौलुस का है, ना पाऊलाचा आहे. हम सब परमेश्वर के आम्ही हैं. सर्व परमेश्वराचे हम आहोत. विभागनी ना करें, आम्ही विभागणी करू हम नये, गट ना करें. गट करू आप नये. और मैं परमेश्वर के हैं. तुम्ही आणि मी परमेश्वराचे आहोत. न मी त्याच्या, मी ह्याच्या, मी त्याच्या. नहीं नहीं नहीं, ह्याचा त्याचा असं नाही. हम सब एक परमेश्वर के मंदिर है. तर आम्ही सगळे मिळून एक परमेश्वराचं मंदिर आहोत. हम अलग अलग भाग नहीं है हमारा. आणि आमचा काही वेगळा भाग नाही. मीडिया टीम वाले, मीडिया टीम वाले, संडे स्कूल वाले, संडे स्कूल वाले, फील्ड ऑफिसर वाले, फील्ड ऑफिसर वाले, एरिया वाले, एरिया वाले, महिला मीटिंग वाले, महिला मीटिंग वाले, यूथ लड़कियां, यूथ मुली, यूथ लड़के, यूथ मुलं, ये सब मिलकर हम परमेश्वर के मंदिर हैं. हे सगळे मिळून एक परमेश्वराचं मंदिर हम आहे. अलग नहीं है. आम्ही वेगळे नाही. वर्शिप वाले, वर्शिप हम वाले कोई अलग नहीं है, कुठले वेगळे हम नाही. एक है. आम्ही एक आहोत. और क्या दर्शा रहे हैं? आणि काय हम दर्शवतो? परमेश्वर के की मंदिर आम्ही हैं. परमेश्वराचं मंदिर आहोत. हम परमेश्वर के मंदिर. आम्ही परमेश्वराचं मंदिर आहोत. और प्रभु कह रहा है प्रभू म्हणतो तुम्हारी देह है. तुमचा देह. पहला करंथीकरस 6:19 से 20 में, आणि पहिला कोरिन्थीकरस पत्र याचा 6वा अध्याय 19 ते 20. आप और मैं, आपकी और मेरा शरीर तुमचं आणि माझं पवित्र शरीर आत्मा का मंदिर है, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, जो तुम में बसा हुआ है. जे तुमच्यामध्ये जो वसतो. सुनिए, ऐका, तुम्हें ये आत्मा परमेश्वर की ओर से मिला है आणि पवित्र आत्मा हा तुम्हाला देवापासून मिळालेला और आहे. तुम अपने नहीं हो. आणि तुम्ही स्वतःचे नाही बोलो आहात. मैं खुद का नहीं हूं. जोर से बोलो मैं खुद का नहीं हूं. पड़ोसी को बोलो मैं खुद का नहीं हूं. हम लोग किसके हैं? आम्ही कुणाचे आहोत? हम कौन है? आम्ही कोण आहोत? परमेश्वर का मंदिर. परमेश्वराचं अब मंदिर. मेरी मर्जी नहीं चलेगी. आता माझी मर्जी नाही चालणार. अब किसकी मर्जी होगी? आता कुणाची मर्जी? परमेश्वर की मर्जी. परमेश्वराची. क्योंकि आप में मुझ में पवित्र आत्मा वस्ती करता कारण है. तुमच्या आणि माझ्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. आता पाऊस आला किंवा नाही आला, आता पाऊस आला का नाही आला, चर्चला यायचंच. चर्चला यायचंच आहे. भुरभुर हुई, हमने ठान लिया. पिछले शनिवार को एक गवाही हुई. मागच्या शनिवारी एक साक्ष झाली. हम यहाँ प्रचार कर रहे थे. आणि या ठिकाणी प्रचार चालू होता. मैंने कहा आप चिंता मत करें, मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका. जब आप ये सभा खत्म होगी ही सभा संपेल, बारिश रुकेगी पाऊस थांबेल और आधे घंटे तक आणि अर्ध्या तासामध्ये, बारिश नहीं आएगी. अर्ध्या तासापर्यंत पाऊस आलाच नाही. ये मेरा वादा है, हा 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 हे माझं वचन आहे. ये मैं बोल रहा हूँ. हे मी म्हणत आहे. स्टेज से नीचे उतरा, ह्या स्टेजवरून खाली उतरलो, बारिश बंद हो गई.
आणि पाऊस बंद झाला. मैं नीचे गया, मी खाली गेलो. मैंने लोगों को बोला मी लोकांना म्हटलं यहाँ पे मत रुकना, इथं थांबू नका, आपके पास में आधा घंटा है, तुमच्याकडे अर्धा तास, जितना जल्दी हो सके उतना जल्दी भागो, न लवकर जितक्या लवकर जाता येईल घरी जा. क्योंकि यहाँ पर खड़े होकर बात करते हैं. आणि काही इथं बसून गप्पे. करो, मैं ये नहीं बोल रहा हूँ करो, मैं भी करता हूँ, अच्छा लगता है मी बात. असं नाही म्हणत करू नका, मी पण करतो, लेकिन आज समय नहीं है, पण आज वेळ नाही. आधा घंटे में आप घर पहुंचो, अर्ध्या तासात घरी पोहोचा. पक्का. लोग मेरे को देख रहे हैं, आणि ते माझ्याकडे बघतायत. पक्का. पक्का. मैंने हाँ पक्का. हो जाओ. जा. सब चले गए सगळे गेले और मैं भी घर में बैठा. आणि मी घरी गेलो दादा का फोन आया आणि जाधवदांचा फोन आला 11 बजे. 11 वाजता. मैं क्या हुआ, म्हटलं काय झालं. फोन किया, फोन केला. दादा हम घर पहुंच गए. दादा आम्ही घरी पोहोचलो. बरोबर मैंने घड़ी लगा के देखा, मी बरोबर घड्याळ लावून पाहिलं. बरोबर आधे घंटे के बाद में बारिश शुरू हो गई. बरोबर अर्ध्या तासानंतर पाऊस सुरू झाला. आधे घंटे में टाइम लगाकर. अर्ध्या तासाने टाइम लावून. पूछो उनको का भाई, यहाँ पे कुछ लोग थे उस दिन, पूछ लेना उनको. आणि इथं काही लोक होते, तुम्ही विचारा त्यांना. आधे घंटे में 31वें मिनट में बारिश शुरू हो गई. आणि 31व्या मिनिटाला पाऊस चालू झाला. वो हमारा परमेश्वर तो है, आमचा जो परमेश्वर, हमारे शब्दों का आदर करता है, तो आमच्या शब्दांचा आदर जो करतो, हमारे शब्दों का सम्मान तो करता है, आमच्या शब्दांचा सन्मान उसके करतो, सेवक के शब्दों को नहीं गिरने देता, त्याच्या सेवकाच्या शब्दांना पडू देत उसके नाही, बेटे बेटियों के शब्दों को नहीं गिरने देता. त्याच्या मुलींना मुलांना तो पडू देत नाही. वो हमारा परमेश्वर तो है. आमचा परमेश्वर आहे. आप जानते हैं तुम्ही जाणता आपके अंदर परमेश्वर का आत्मा है. तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. कौन सा आत्मा है? कोणता आहे? संसार को बनाने वाला आत्मा. या जगाच्या निर्माण करत्या परमेश्वराचा. अस्तित्व में जो नहीं है ना, वो अस्तित्व में लाने का सामर्थ वो आत्मा आपके अंदर है. अस्तित्वामध्ये नसणाऱ्या गोष्टी अस्तित्वात आणण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. संजीवित करने का सामर्थ आपके अंदर है. संजीवित करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. अगर आप बोलेंगे तुम्ही जर बोलाल काहीच होत नाही, काहीच नाही होत, पक्का नहीं होगा. अजिबात होणार नाही. माझ्या काही चालतच नाही, नहीं चलेगा. उठूशीच वाटत नाही, नहीं वाटत. खाऊशी वाटत नाही, नहीं बटेगा. आप बोलिए, तुम्ही म्हणा मेरा खुदा बाप आपके शब्दों के अंदर सामर्थ भरता है. माझा परमेश्वर तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य भरतो. आपको अधिकार है, तुम्हाला अधिकार आहे. हक से बोले, हक्काने बोला, अधिकार से बोले, अधिकाराने बोला. ये मेरे जीवन में होना है हे माझ्या जीवनात व्हायचं और आहे. मेरा खुदा बाप आपके जीवन में वो करेगा. परमेश्वर तो तुमच्या जीवनामध्ये करेल. अपने बच्चों को भी कभी मत बोले आपल्या लेकरांना पण म्हणू नका गाड़ो, गधा. बच्चों को बोलेंगे, आपको मालूम क्या होगा? तुम्हाला माहिती आहे का काय होईल? गधा क्या काम करेगा? गाढव काय काम करणार? आप कभी भी जब ऐसा बोले ना, असं कधी जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तो गधे का स्वभाव को देखे कैसा है, तर गाढवाचा स्वभाव बघा कसा आहे. वही आपके बच्चों में आएगा. तेच तुमच्या लेकरांमध्ये येईल. बैल, बैल का स्वभाव मालूम है? बैलाचा स्वभाव माहिती आहे? नहीं मालूम. वो आज मेरा टॉपिक नहीं सिखाने का, तो हर एक जानवर के स्वभाव के बारे में सिखाऊंगा. नाही तर प्रत्येक प्राण्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शिकवेल. बैल का स्वभाव आएगा. तसा स्वभाव येईल. ये मैं मजाक नहीं कर रहा हूँ, आणि मी मस्करी करत नाहीये. मैं मजाक नहीं कर रहा हूँ. मैं जब ये सुनता हूँ ना शब्दों को, आणि जेव्हा हे शब्द मी ऐकतो मैं प्रार्थना करके ब्रेक करता हूँ उसको. आणि प्रार्थना करून मी ते शब्द क्योंकि तोडतो. मुझे मालूम है कारण मला माहित आहे अगर मेरा परमेश्वर आधे घंटे तक बारिश रोक सकता है तो मेरे शब्दों में कितना सामर्थ है. जर माझा परमेश्वर अर्ध्या तासापर्यंत पाऊस थांबवू शकतो. कभी नहीं बोलना, कितना भी आप चिढ़ जाए नहीं बोलना. किती आपल्याला राग आला तरी आम्ही बोलू अगर आप नये. चिढ़ जाए, जर तुम्ही चिडला, गैस शुरू करें गॅस चालू करा और उंगली लगाएं. आणि बोट लावा. बहुत चिढ़ रहे हैं ना, खूप राग येतोय ना, चिढ़े चिडायचं. और दीवार पे सर मारे. हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हमारा स्वभाव नहीं होना अभी है, आमचा असा स्वभाव नसावा. नहीं होना है. नसावा. शांत रहे, शांत राहा, शांत रहे. शांत राहा. राग कुठं काढू? राग काढण्याच्या ठिकाण सत्य बताते ना बाद में आप. हम मसीह लोग हैं, मसीह लोग हैं. हम आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हम प्रभु पर विश्वास करने वाले लोग हैं. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक आप आहोत. मेरे को यहाँ पे बैठे हुए जितने भी लोग हैं, मेरे को बताओ कि आपकी प्रार्थनाओं का उत्तर प्रभु देता है क्या? तिथे बसलेले किती लोक आहेत मला सांगा, तुमच्या प्रार्थनांचं उत्तर परमेश्वर देतो का? पड़ोसी को पूछना, देता है परमेश्वर प्रार्थना? आप कैसे प्रार्थना करते हैं? कशी करता प्रार्थना? शब्दों से. शब्दांनी. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? आपके शब्दों में ताकत है तुमच्या- प्रार्थना का उत्तर देने.
तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे प्रार्थनांचं उत्तर मिळवण्याचं. आपके शब्दों में ताकत है स्वर्ग को खोलना. तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे स्वर्गाला उघडायचं. स्वर्ग को खोलने की चाबी खुदा ने हमारे मुंह में डाला है. स्वर्ग उघडण्याची चावी परमेश्वरने आमच्या मुखामध्ये दिली आहे, हमारे मुंह में दिया. आमच्या मुखात दिली आहे. संभल कर बोलें. म्हणून सांभाळून बोला. हमारा शरीर आमचं शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. और पवित्र आत्मा कहाँ पर है? आणि पवित्र आत्मा कुठे आहे? मेरे अंदर है. माझ्यामध्ये. जो आप बोलेंगे जे तुम्ही बोलणार आहे पवित्र आत्मा के द्वारा होगा. पवित्र आत्म्याच्या द्वारे ते होणार आहे. सुनिए. ऐका. और ये आप और मैं दाम देकर छुड़ाए गए हैं. तुम्ही आणि मी मौलाने विकत घेतलेले आहोत. ये अपनी देह के द्वारा आपल्या देहाच्या द्वारे परमेश्वर की महिमा की कर, आम्ही परमेश्वराची महिमा करा, खुदा की महिमा कर. परमेश्वराची महिमा करा. सुनिए. ऐका. हमारी देह आमचा देह परमेश्वर का तंबू है. परमेश्वराचं मंडप आहे. हमारी देह आमचा देह परमेश्वर का मंदिर है. परमेश्वराचं मंदिर आहे. इनमें परमेश्वर निवास करता है. त्याच्यामध्ये परमेश्वर निवास करतो. तंबू मैं हूँ, मंडप मी आहे, मंदिर मैं हूँ. मंदिर मी आहे. और इसमें कौन वस्ती करना आणि है? याच्यात कुणाला वस्ती करायला हवी? परमेश्वर. परमेश्वराला. ये दोनों तंबू में भी ह्या मंडपात देखील और मंदिर में भी आणि मंदिरात देखील परमेश्वर की उपस्थिति. परमेश्वराची उपस्थिती हवी. दोनों जगह पे. दोन्ही ठिकाणी. आज कौन है मंडप? आज मंडप कोण आहे? कौन है मंदिर? कोण आहे मंदिर? मैं हूँ. मी मैं हूँ. मी आहे. और इस मंडप में, आणि या मंडपामध्ये इस मंदिर में या मंदिरामध्ये परमेश्वर की उपस्थिति है. परमेश्वराची उपस्थिती आहे. सुनिए. ऐका. यहाँ पे किसी भी औजार की आवाज नहीं है. या ठिकाणी कुठल्याही हत्यारांचा आवाज नाही. औजार की आवाज का मतलब क्या है? अवजारांचा आवाज याचा अर्थ काय? इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? वहाँ पे कलह है, त्या ठिकाणी कलह आहे, वैरभाव है, वैरभाव आहे, छल है, छळ आहे, कपट है, कपट आहे, निंदा है, निंदा आहे, झूठ है. खोट आहे. ये आवाज है. हे आवाज आहेत. इस मंदिर में किसी भी औजार की आवाज नहीं आना. या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा असा आवाज नसावा. लेकिन आज बहुत सारे आवाज आते पण हैं. आज खूप सारे आवाज येतात. हमारे अंदर इतने औजार हैं, आणि आमच्यामध्ये एवढे अवजार आहेत, अंदर अंदर आवाज आती है. ते आतल्या आत ते आवाज करतात. लय आवाज चालली काय भानगड. मंदिर में आवाज नहीं होना. मंदिरामध्ये आवाज नसावा. पड़ोसी को बोलना मंदिर में आवाज नहीं होना है. पर आवाज कितनी है हमारे मंदिर में? आज का मंदिर पवित्र आत्मा की आवाज कम, औजारों की आवाज ज्यादा है. आपल्या मंदिरांमध्ये आज पवित्र आत्म्याचा आवाज कमी नाही, हत्यारांचा आवाज जास्त आहे. हत्यार क्या काम करते हैं? हत्यारं काय काम करतात? ठोका पिटी का. ठोकायचं. अभी भी ठोकणं सुरू आहे आता. अजूनही ठोकणं चालू आहे. मला नाही बोलायचे त्याच्या बरोबर. आवाज आवाज आहे. ये अंदर बहुत आवाज करते हैं. आणि आतमध्ये फार आवाज येतात. आवाज नहीं आना मंदिर में. मंदिरामध्ये आवाज येता कामा नये. पड़ोसी को बोलना मंदिर में आवाज ना आना. मंदिर में आवाज आएगा तो भाई सोएंगे कैसे? मंदिरात आवाज सोएंगे कैसे? आला तर मग कसं झोपणार? मंदिर कैसा है? मंदिर कसं आहे? आप मंदिर में क्यों, हम मंदिर में क्यों आते हैं? आम्ही मंदिरात काय येतो? हमें शांत अच्छा लगे. शांतीसाठी, आम्हाला चांगलं वाटण्यासाठी, माझा जीव ताजा ताजातवाना होण्यासाठी. मुझे अच्छा लगे, मला चांगलं वाटतं, शांति लगे. शांती वाटते. हफ्ते भर में जो भी आवाजें थी ना, आणि आठवड्याभरात जेवढे आवाज होते वो ना, मंदिर में आने के बाद आवाज निकलना है. ते मंदिरामध्ये आल्यानंतर ते आवाज निघून जायला और हवा. परमेश्वर की आवाज आना. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा आवाज यायला हवा. इस मंदिर में पत्थर आने से, जो पत्थर आते थे ना वो गड़कर आते थे, और मंदिर में किसी भी औजार की आवाज नहीं थी. या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक खडक जो आहे तो तयार होऊन येत असे, त्याच्यामुळे इथं आल्यानंतर त्याचा कुठलाही आवाज होत नसे. मंदिर में आवाज नहीं है. मंदिरामध्ये आवाज नाहीये. पड़ोसी को बोलना नहीं है आवाज. नाहीये आवाज. हाँ, औजारों की आवाज नहीं आना है. हत्यारांचा आवाज येता कामा नये. पवित्र आत्मा की आवाज आना है. फक्त पवित्र आत्म्याचा आवाज यावा. कई घरों में इतनी आवाज है, काही घरांमध्ये एवढे आवाज आहेत, बाप रे बाप रे बाप रे, बहुत बड़े बड़े आवाज है. खूप मोठमोठे आवाज. मसीह लोगों के घरों के अंदर ख्रिस्ती लोकांच्या घरांमध्ये इतनी आवाज है, एवढे आवाज आहेत. बाप रे. पड़ोसी बोलता है यार जाते कहाँ हैं? शेजारी म्हणत असेल हे कुठे जातात? ये कौन से कहाँ जा रहे हैं, किधर ये लोग? कुठे कुठे जातात? कुठे? इतनी आवाज है. एवढे आवाज. आवाज नहीं. आवाज नसावा. सुनो, ऐका. परमेश्वर के तंबू में कौन रहेगा? परमेश्वराच्या मंडपात कोण राहील? परमेश्वर के मंदिर में कौन निवास करेगा? परमेश्वराच्या मंदिरामध्ये कोण निवास करेल? प्रभु हम करेंगे. प्रभु आम्ही करू. प्रभु हम करेंगे. प्रभु आम्ही करू. समझ में आ रहा है? कळतंय का? जब मूसा ने तंबू को बनाया, जेव्हा मोशेने मंडप बनवला,
उस शो के लिए नहीं बनाया था, ते फक्त शो साठी नाही बनवलं, सब कुछ तैयार हुआ, सगळं काही तयार झालं, बनकर तैयार हुआ। मंडप तयार झाला। और प्रभु का वचन कहता है जब तंबू पूरा सब काम तैयार हुआ आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जेव्हा ते पूर्ण काम तयार झालं और जब काम पूरा हुआ आणि पूर्ण काम झालं तब तेव्हा परमेश्वर का उपस्थिति उस तंबू में आ गई। परमेश्वराची उपस्थिती त्या तंबूमध्ये आली। इसका मतलब ये है याचा अर्थ हा कि प्रभु तंबू में उपस्थित है। परमेश्वर त्या मंडपामध्ये उपस्थित आहे। आप इसको पढ़ सकते हैं, निर्गम 40 अध्याय और 33 से लेकर 38 तक। निर्गम 40:33 पासून 38 पर्यंत तुम्ही वाचू और शकता। जब मंदिर बनाया गया, आणि जेव्हा मंदिर बनवलं जब उसका गेलं, समर्पण किया गया त्याला त्याचं समर्पण और केलं फिर गेलं सुलेमान ने प्रार्थना की आणि मग शल्मोनाने प्रार्थना और केली परमेश्वर का वचन कहता आणि है देवाचं वचन सांगतं, स्वर्ग से परमेश्वर की आग उस मंदिर पर गिरी स्वर्गातून परमेश्वराची आग त्या मंदिरावरती और आली। क्या हुआ? आणि काय झालं? यहोवा का तेज भवन से भर गया। यहोवाच्या तेजाने ते भवन भरून गेलं। आग गिरी, आग पडली, आग गिरी आग पडली और यहोवा का तेज भवन में भर गया। आणि यहोवाचं तेज त्या भवनामध्ये भरलं। आग गिरता है, आग पडते, यहोवा का तेज भवन में आता है, यहोवाचं तेज भवनामध्ये येतं, मंदिर में आता है। मंदिरात येतं। जब पवित्र आत्मा की आग पेंटिकोस्ट के दिन गिरी आणि जेव्हा पवित्र आत्म्याची आग पेंटिकॉस्टच्या दिवशी पडली, इस तंबू में, या मंडपात, इस मंदिर में या मंडपात प्रभु की उपस्थिति से भर। देवाच्या उपस्थितीने ते भरलं। सुनिए, ऐका, ये तंबू, हा तंबू, ये मंदिर हे मंदिर परमेश्वर की आग से भरना है। परमेश्वराच्या आगीने भरलं और पाहिजे। ये आग कौन सी आग? ही आग कोणती आग? पवित्र आत्मा की आग, पवित्र आत्म्याची आग, पवित्र आत्मा की आग, पवित्र आत्म्याची आग, उससे भरना है। त्याच्याने भरला पाहिजे। तंबू में संदूक था, आणि त्या मंडपामध्ये कराराचा कोश होता, सुलेमान के मंदिर में संदूक था, त्या शल्मोनाच्या मंदिरामध्ये देखील होता। आज परमेश्वर के तंबू में, मंदिर में वाचा का संदूक होना है। आज परमेश्वराच्या मंडपामध्ये, मंदिरामध्ये तो ती कराराचा कोश असणं गरजेचं आहे। क्या है करारा का कोश? काय कराराचा कोश? परमेश्वर की आज्ञा है। देवाच्या आज्ञा हमारे शरीर में, आमच्या शरीरामध्ये, ये इस देह में या देहामध्ये परमेश्वर का कोश होना है। परमेश्वराचा कोश आहे। परमेश्वर का कोश, परमेश्वराचा कोश समझ में आया? कळतंय का? प्रभु के तंबू में कौन निवास करेगा? परमेश्वराच्या मंडपात कोण निवास करेल? हम करेंगे प्रभु। आम्ही करू। लेकिन तैयारी बहुत जरूरी है। पण तयारी फार महत्वाची आहे, तैयारी बहुत जरूरी है। खूप गरजेची आहे। तंबू ऐसे नहीं बनाया गया, मंडप असाच काही नाही बनवला गेला, मंदिर ऐसे नहीं बनाया गया, असाच नाही बनवला पूरी गेला, तैयारियों के साथ बनाया गया। पूर्ण तयारीनिशी बनवला और गेला। खुदा बाप ने हमें तैयार किया आणि परमेश्वराने आम्हाला तयार केलं उसकी उपस्थिति में लाने के लिए। त्याची उपस्थिती आणण्यासाठी। एक ही मकसद था तंबूर मंदिर का, एकच हेतू होता त्या मंडपाचा आणि त्या मंदिराचा, प्रभु की उपस्थिति। देवाची उपस्थिती। हमारा मंडप, आमचं मंडप प्रभु की उपस्थिति। परमेश्वराची इसलिए उपस्थिती। कई पत्रस ने बोला, पौलुस ने, मेरा मंडप मेरा गिरने वाला है, मेरा मंडप गिरने वाला है। आणि म्हणून पेत्र आणि पौल बरेचदा आम्ही म्हणता नाही माझा मंडप पडणार आहे। किस मंडप की बात कर रहा है? कुठल्या मंडपाविषयी? ये शरीर की बात या कर रहा शरीर रूपी मंडपाची। है। आमेन। ये तंबू को तैयार करो, हे मंडप तुम्ही तयार करा, शरीर को तैयार करो, शरीर तयार करा, आग गिरने दो आग पडू द्या पवित्र आत्मा के। पवित्र इस आत्म्याची। मंदिर में या मंदिरामध्ये कोई आवाज नहीं, कुठलाही आवाज नसावा, एक ही आवाज, एकच आवाज, पवित्र आत्मा की आवाज। पवित्र आत्म्याचा आवाज, उसको सुने। ते ऐका। दूसरी बात, दुसरी गोष्ट, पर्वत पर कौन चढ़ेगा? पर्वतावर कोण चढेल? पवित्र पर्वत क्या है? पवित्र पर्वत काय आहे? दूसरी बात, दुसरी गोष्ट, प्रभु ने बोला, प्रभू म्हटला, मेरे पवित्र पर्वत पर सियोन पर कौन निवास करेगा? माझा पवित्र पर्वत जो सियोन त्याच्यावर कोण प्रवेश करील? पवित्र पर्वत पर प्रवेश करना बहुत जरूरी है। पवित्र पर्वतावरती प्रवेश करणं फार क्या गरजेचं आहे। है पर्वत पर? काय त्या पर्वतावर? पर्वत पर जाकर क्या करेंगे? पर्वतावर जाऊन काय करणार आहे? सुनिए, ऐका, पर्वत पर जाने के बाद ही आपको और मुझे परमेश्वर का प्रकाशन मिलेगा। पर्वतावर गेल्यानंतरच तुम्हाला आणि मला प्रगटीकरण मिळणार आहे। सुनिए, ऐका, पर्वत पर जाना बहुत जरूरी है। पर्वतावर जाणं फार गरजेचं इसका आहे। मतलब याचा अर्थ दुनिया से निकल कर कुछ देर के लिए प्रभु की उपस्थिति में बैठना। जगापासून वेगळं होऊन काही वेळेसाठी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसणं। यीशु मसीह भीड़ में काम कर रहे हैं, येशू ख्रिस्त गर्दीमध्ये काम करत लेकिन आहे, आप उनके जीवन को देखेंगे, पण जर तुम्ही त्यांचं जीवन पाहिलं अपने को अलग कर लेता तर था, ते स्वतःला वेगळं करून घेत पहाड़ पर चले जाते थे, होते। डोंगरावर जात उनको असे. जरूरत थी। कारण त्याला गरज होती। अगर आपको और मेरा जीवन अलग नहीं है आणि तुमचं आणि माझं जीवन जर वेगळं नाहीये तो हम कई चीजों से घिर जाएंगे तर आम्ही कितीतरी गोष्टींनी घेरल्या और जाऊ प्रभु की उपस्थिति हम प्रकाशन जो हमें मिल नहीं पाएगा। आणि देवाचे प्रगटीकरण
प्रगटीकरण आम्हाला मिळू शकणार अगर नाही. प्रभु का प्रकाशन चाहिए, आणि जर परमेश्वराचं प्रगटीकरण प्रभु से हवंय, बातचीत करना चाहिए, परमेश्वराचं बोलायचंय, अलग होना तर पड़ेगा। वेगळं व्हावं लागेल. पवित्र पर्वत पर चढ़ना क्या दिखाता? पवित्र पर्वतावर चढणं काय दाखवतं? खुद को अलग करना। स्वतःला वेगळं करणं. बोलो खुद को अलग करना, जोर से बोलो खुद को अलग करना। पड़ोसी को बोलना खुद को अलग करो। अगर प्रभु का प्रकाशन चाहिए प्रभूचं जर प्रगटीकरण हवंय तो हमें अलग होना तर पड़ेगा। आम्हाला वेगळं व्हावं लागेल. मूसा को देखिए आप, मोशेले पहा, उससे प्रभु का दर्शन प्राप्त होने से पहले परमेश्वराचं दर्शन प्राप्त होण्या अगोदर वो चोटी पर गया, होरब पर्वत पर गया। आणि तो त्या पर्वतावरती गेला. निर्गम 3 अध्याय 1 और 2 वचन। आणि निर्गम 3 अध्याय 1 आणि 2 वचन. तो होरब पर्वत पर जाने से क्या हुआ? होरेब पर्वतावर गेल्याने काय झालं? परमेश्वर का दर्शन हुआ। परमेश्वराचं दर्शन झालं. प्रभु का दर्शन, परमेश्वराचं दर्शन. और जब मूसा सिनाई पर्वत पर गया, ज्या मोशे सिनाई पर्वतावर गेला, वहां पर क्या मिला? त्या ठिकाणी काय मिळालं? प्रभु के 10 आज्ञाएं मिली, परमेश्वराची 10 आज्ञा मिळाल्या, परमेश्वर के वचन मिले। परमेश्वराचं वचन मिळालं. निर्गम 19 अध्याय 3 वचन, निर्गम 19:3, निर्गम 20 अध्याय 1 से 18 वचन। निर्गम 20:1 ते 18. सिनाई पर्वत पर क्या मिला? सिनाई पर्वतावर काय मिळालं? परमेश्वर के वचन मिले। परमेश्वराचं वचन. सुनिए, ऐका, खुद को अलग करें, स्वतःला वेगळं करा, टाइम निकालें, वेळ काढा, समय निकालें, वेळ काढा, पर्वत पर चले जाएं, पर्वतावर जा, एकांत में बैठे एकांतात बसा और प्रभु के साथ समय बिताएं। आणि देवासोबत वेळ घालवा. प्रभु का दर्शन आप, परमेश्वराचं दर्शन तुम्हाला मिळणार आहे. परमेश्वर के वचन आप। देवाचं वचन तुम्हाला मिळणार आहे. मैं करता हूं ऐसा, मी करतो असं. कुछ समय निकाल लेते हैं, काही वेळ काढतो. प्रभु तुझसे बात करना है, प्रभु तुझ्या संगती बोलायचे. प्रभु तेरा प्रकाशन देना। प्रभु तुझं प्रगटीकरण दे. एक बार मैं 26 दिसंबर हाँ 1995 में प्रभु से मांग रहा था मैं। आणि 26 डिसेंबर 1995 मी परमेश्वराकडे काहीतरी मागत होतो कि मुझे क्या करना है, मुझे बताइए आप। की मला काय करायचंय परमेश्वर तुम्ही सांगा. मैं केसनंद के पहाड़ों पर चला गया। त्या केसननच्या डोंगरावरती गेलो मैं सुबह से बैठा था, आणि सकाळपासून बसलो होतो. प्रभु की आराधना कर रहा था। प्रभूची आराधना करत प्रभु होतो. मुझसे बात करना है। प्रभू तू मला तुझ्याशी बोलायचं. आप तभी 1995 में जाओगे तो वहां पे पूरा जंगल था। आणि 95 मध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी खूपच एकांत होता. और मैं प्रभु से आराधना करने लगा, आणि मी आराधना करू लागलो, प्रार्थना करने लगा। प्रार्थना करू लागलो. और मैंने जब आंखें खोली, मी जेव्हा डोळे उघडले, मेरे चारों तरफ जो थे 2-3 कोल्हे आ गए। माझ्या चारी बाजूला 2-3 कोल्हे आले. लोमड़ी। मैंने प्रभु मैंने लोमड़ी नहीं मांगा, मी म्हटलं प्रभू मी कोल्हे नाही मागितले, मुझे तुझसे बात करना। मला तुझ्याशी बोलायचं. और जब तक मैं यहाँ से नहीं उठूंगा, आणि जोपर्यंत मी इथून उठणार नाही, जो तू मुझसे बात नहीं करेगा, जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाही, भले मुझे यहाँ 2 दिन लग जाए, 3 दिन लग जाए, 4 दिन लग, मैं यहाँ से हिलने वाला नहीं मग 2 दिवस 3 दिवस 4 दिवस किती लागू दे, मी इथून हलणार नाही. मैं तुझसे बात करने आया हूँ। मी तुझ्याशी बोलायला और आलो. मैं मेरे जीवन में मुझे क्या करना है वो पूछने आया हूँ। आणि माझ्या जीवनात मला काय करायचं हे तुला विचारायला आलो. मुझसे तू बात करना आज। तू माझ्याशी आज बोल. और मैं चाहता हूँ तू मुझसे ऐसी बात कर जैसे आदमी बात करता है। आणि माझी इच्छा अशी आहे की तू माझ्याशी असं बोल जसं एखादा मनुष्याशी बोलतो. 2 बजे के बीच में 1 ते 2च्या मध्ये जैसे कोई आदमी बात करता है, जसा कोणी व्यक्ती बोलतो वैसे बात करने लगा। तसं तो बोलू लागला. मैं आपको मजाक नहीं कर रहा हूँ, मी कुठल्याही मस्करीत सांगत नाही. मेरे पास में लिखा हुआ है। माझ्याकडे लिहिलेलं आहे. और प्रभु ने मुझे पूरा वो बताया जो मुझे करना था। आणि परमेश्वराने मला सर्व काही ते सांगितलं जे काही मला करायचं होतं. और प्रभु ने कहा प्रभू म्हटला तू चल, तू चल, मैं तेरे साथ हूँ। मी तुझ्या सोबत आहे. बहुत सारी परिस्थिति आएंगी बऱ्याचशा परिस्थिती येतील जो मृत्यु की अवस्था में तुझे लेकर जाएगी। जे मृत्यूच्या अवस्थेत तुला घेऊन तू जातील. डरना नहीं, तू भिवू नको. उस समय मैं तेरे साथ में रहूंगा। त्या वेळेला मी तुझ्या सोबत और असेल. मृत्यु की अवस्था को संजीवित कैसा करूंगा मैं तुझे दिखाना चाहता आणि हूँ। मृत्यू अवस्था संजीवित कशी होते ते मी तुला दाखवून और तू देईन. तेरी आंखों से देखेगा कि मैं तेरे साथ में चल रहा हूँ। आणि तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील की मी तुझ्या सोबत चालत और आहे. मैं आज तक देखते आया हूँ। आणि ते मी आजपर्यंत पाहत आहे. मैंने प्रभु का दर्शन मांगा, मी देवाचं दर्शन मैं मागितलं. प्रभु से बात करने मांगा। मी प्रभूशी बोलायसाठी और मेरा परमेश्वर जीवित परमेश्वर है, उसके बच्चों को वो बात करता है। आणि माझा परमेश्वर जिवंत परमेश्वर ज्या लेकरांशी तो बोलतो. और प्रभु ने वहां दर्शन दिया। आणि प्रभूने दर्शन दिलं. इसलिए अगर आपको कुछ चाहिए, बात करना चाहिए प्रभु से, आप अलग हो जाए। तर म्हणून तुमची जर इच्छा असेल की परमेश्वर तुमच्या संगती बोलावं तर तुम्ही वेगळं व्हा. आप इस दुनिया में इतने चीजों में फंसे हुए हैं कि हमारे पास समय नहीं है। आणि या जगामध्ये इतक्या गोष्टींमध्ये आम्ही गुरफटलेलो आहेत की आमच्याकडे वेळच नाही. मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो आपकी सक्सेस आपकी भीड़ में नहीं है। तुमचं यश तुमच्या गर्दीमध्ये नाहीये. आपका आपकी आपकी आपकी
आर्थिक परिस्थिति आगे बढ़ना जो है ना आपके बिजनेस में, आपके नौकरी में नहीं है. आणि तुमची आर्थिक परिस्थिती किंवा तुमचं पुढे जाणं समृद्धी तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये नाहीये. नहीं है. नाहीये. खुदा का वचन कहता है देवाचं वचन पूरब सांगतं से नहीं, पश्चिम से नहीं, पूर्वे- मेरी ओर से है. पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, तर मेरी ओर परमेश्वर- से है. माझ्याकडून आहे. आज कितने मसीह लोग हैं कष्ट कर रहे हैं आर्थिक चीजों के लिए. आज कितीतरी ख्रिस्ती लोक आर्थिक गोष्टींसाठी मैं खूप ये नहीं कष्ट कह रहा हूं कि करतात. मैं मेहनत नहीं करना मी है. असं नाही म्हणत अजिबात मेहनत करू नका. खुदा ने बोला परमेश्वर ये म्हटलं अन्य जाति के लोग करते हैं. हे 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 अन्य जातीचे लोक करतात. आपको और मुझे एक काम करना है, तुम्हाला आणि मला एक काम करायचं. प्रभु की धार्मिकता, परमेश्वराची धार्मिकता उसके राज्य के. आणि त्याचं राज्य मुझे मालूम है आपको क्या चाहिए. आणि मग त्याला माहिती की तुम्हाला काय हवंय. मांगने से पहले तेरी जरूरतों को पूरा करने वाला मैं यहोवा यीरे हूँ. मागण्या अगोदर तुझ्या गरजा पूर्ण करणारा मी यहोवा यीरे मैं यहोवा यीरे हूँ. मी यहोवा आप यीरे मत भागे पीछे. तुम्ही नका पळू आप मागे. प्रभु की आराधना तो करने आइए. देवाची आराधना करण्यासाठी या. आर्थिक परिस्थिति सुधारने का काम उसका. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम त्याचं आहे. वचन अंदर डालिए वचन आतमध्ये टाका और वचन के अनुसार जीवन आणि जिए. वचनानुसार जीवन जो जगा. जिएगा, जे जगेल खुदा का वचन कहता है परमेश्वराचं वचन वो हिलेगा सांगतं. नहीं. तो हलणार नाही. हिलेगा नहीं. हलणार कोई नाही. परिस्थिति आने दो, परिस्थिती कुठलीही येऊ दे. नहीं हिलेगा. नाही हलणार. आप दशमांश में आप ईमानदार रहें. तुमच्या दशांशाविषयी तुम्ही प्रामाणिक राहा. अकाल में नहीं देंगे, दुष्काळात नाही देणार. जब मेरे पास होगा तब देंगे. जेव्हा माझ्याकडे असेल तेव्हा अरे देईन. अकाल में देना सीख, प्रभु का अनुभव वो तुझे सिखाएगा. दुष्काळामध्ये द्यायला शिकलो तर परमेश्वराचा अनुभव तुम्हाला येईल. कभी दशमान को हाथ मत लगाना. कधीच दशांशाला हात लावू आज नका. कितने मसीह लोग हैं जो आज तक प्रभु की आज्ञा नहीं पालते. आज कितीतरी ख्रिस्ती लोक आहेत ते आजपर्यंत देवाची आज्ञा पाळत नाहीत. मैंने सुना है मी ऐकलंय प्रभु के लिए मरने के लिए तैयार है. परमेश्वरसाठी मरायला तयार मैं आहे. उनको बोलता मरना नहीं, म्हटलं मरू नको. खुदा मृत्यु से जीवन दिया है. खुदा ने परमेश्वरने तुला मृत्यूमधून जीवनाकडे इतनी आणलंय. जल्दी मत मर. एवढ्या लवकर मरू नको. एक काम कर, एक काम कर. अपने टाइल्स को डालना शुरू आपला दशांश टाकायला सुरुवात कर. कर. यही है तेरा पहला मरना. हे तुझं पहिलं मरण आहे. प्रभु के लिए मर जाऊंगा. परमेश्वरसाठी मरेन. मरेगा, मरशील. उससे मरना क्या है? मरण काय आहे? टाइल्स डालना. ते दशांश टाकणं. बहुत कष्ट से कभी कभी तो गूगल ही नहीं चलता. कधी कधी ते गुगल चालत नाही. मुझे खुदा ने सिखाया. मला शिकवलं प्रभूने. मोहन दादा आ गए. मोहन दादा आले. आप ठहराइए, आपके मन में तुमच्या मनात तुम्ही ठरवा. प्रभु आपको आशीष दे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. मैंने ठहराया, मी ठरवलं. मेरे मन में माझ्या मनात आने दो. आले. स्कैन लेकर आए. ते स्कॅनर घेऊन आले मैंने वो स्कैन लिया. आणि मी ते स्कॅन घेतलं वो गोल गोल घूम रहा है. आणि ते गोल फिरते. गोल गोल घूम रहा है. तब तक वहां चले गए तेपर्यंत ते पुढे गेले तो ये गोल गोल बोल रहा है फेल. आणि हे गोल गोल मग सांगितलं फेल. मेरा प्रेज चला. वो अंदर रख दिया. पर आतमध्ये ठेवलं. सब ऑफरिंग हो गई. सगळं ऑफरिंग झालं. आ गया. आलं. दूसरे संडे भी ऐसे ही हुआ. दुसऱ्या संडेला पण तसंच झालं. मैंने मन में ठहराया मनात ठरवलं. और वो स्कैन किया. स्कॅन केलं गोल गोल घूम रहा है. आणि फिरू लागलं. फिर बोला परत म्हटलं फेल. फेल. तीसरे संडे क्या हुआ? तिसऱ्या संडेला काय झालं? वो चल गया ना. ते चाललं नेट चल गया. आणि नेट चालू झालं. मेरे मन में जो था माझ्या मनात जे होतं समझो 500 रुपया 500 या 200, किंवा 200 मैंने उतना ही डाला. मी तेवढंच टाकलं. वो 2 संडे का क्या हुआ साहब? आणि ते मागच्या 2 संडेचं काय झालं? नेट ही नहीं चला ना. हमारी क्या गलती? हमारी गलती नहीं साहब, खुदा आपने नेट बंद किया. आणि तुमची चूक नाही. परमेश्वराने ते नेट बंद केलं. जंगल में 40 साल घुमाया प्रभू. जंगलात 40 वर्ष फिरवलं प्रभू. यांचे मनात काय चाललं आहे ना ते परखण्यासाठी 40 वर्ष जंगलात फिरवलं. प्रभु नेट बंद कर दिया हमारे मोबाईल का. प्रभूने नेट बंद केलं आमच्या मोबाईलचं. 200 200 400 200 किती झाले? किती टाकतोय? 400 रुपये. गुड़क किसका था? किसका था? किसको हाथ लगाया? हाँ, कभी नहीं करना. पड़ोसी को बोलना कभी नहीं करना. नेट बंद हो या नेट चालू हो, नेट चालू असू दे किंवा बंद असू दे, वो काउंट कर लेना. पिछले हफ्ते डाला था कि नहीं? ते काउंट करा मागच्या आठवड्यात टाकलं की मैं नाही. भूल गया दादा. पिछले हफ्ते भूल गया. वैसे हुआ मेरे साथ में हुआ था ये. आणि माझ्यासोबत झालं असं.
प्रभु ने गुरुवार को याद दिलाया, परमेश्वराने गुरुवारी आठवण करून दिली. बेटा शनिवार को रविवार का डाला नहीं, शनिवार आणि रविवारचं टाकलं नाही और दोनों हाथ ऊपर के बोल रहे हैं प्रभु मैं तुझसे प्यार करता हूँ. आणि दोन्ही हात वर करून म्हणतो प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. कुछ देर के बाद पैर भी ऊपर कर लेगा. थोड्या वेळाने पाय पण वर कर. बेटा वो 200 200 400 रुपये डाल देना. 200 200 400 रुपये टाक. मेरा प्रभु नेट नहीं चला तो संडे को डालता हूँ ना. मला नेट नाही चाललं संडेला टाकतो. आज क्या हुआ नहीं डाल. आज काय झालं नाही टाकलं. बोले ठीक है खुदा डाल देता हूँ. ठीक आहे मी आज टाक. 2 मिनट में चल गया दादा. 2 मिनिटात चाललं, कट देशी गया. लगेच गेलं. अरे बाप रे. कभी कभी संडे नहीं चलेगा कधी कधी संडेला नाही चालणार हमें परखने के लिए. आम्हाला पारखण्यासाठी. कभी हाथ मत लगाना. म्हणून त्याला हात लावू नका. अगर प्रभु का दर्शन आपको चाहिए, जर प्रभूचं दर्शन पाहिजे, प्रभु का पर्वत पर चढ़ना पड़ेगा, परमेश्वराच्या पर्वतावर चढावं लागेल, अलग होना पड़ेगा. वेगळं व्हावं उस लागेल. पहाड़ पर ही रूपांतर है. त्या पहाडावरतीच रूपांतर जब आहे. यीशु मसीह पहाड़ पर गए जेव्हा येशू ख्रिस्त त्या पहाडावरती पूरा गेले बदल गए, पूर्ण रूपांतरित पूरा झाले. रूपांतर हो गए. पूर्ण रूपांतरित झाले. पहाड़ पे ही हमारा रूपांतर होगा. पहाडावरच आमचं रूपांतर होणार आहे. आपको और मेरे जीवन में रूपांतर चाहिए तुमच्या आणि माझ्या जीवनात आम्हाला रूपांतर हवंय का, तो पहाड़ पर चढ़ना तर पड़ेगा. त्या डोंगरावर चढावं लागेल. प्रभु मैं बेचैन हूँ. प्रभू आज मी बेचैन आहे, प्रभु मुझे कुछ अच्छा नहीं लग रहा है. मला काही बरं वाटत नाही प्रभु आज बहुत डिफिकल्ट है. आणि फार आज वेगळं मैं विचित्र बहुत आहे. दुखी हूँ प्रभु. मी फार दुःखी आहे मुझे कुछ परिवर्तन चाहिए आणि प्रभु. मला आता काहीतरी परिवर्तन हवंय. टीवी देखने से नहीं होगा, टीव्ही बघून नाही होणार, मोबाइल देखने से नहीं होगा, मोबाईल बघून नाही होणार, नहीं एक आधा प्रीचर का प्रीचिंग देख ले नहीं होगा. एखाद्या प्रीचरचं प्रीचिंग ऐकलं नाही होणार. आपको खुद प्रभु के साथ में बैठना तुम्हाला पड़ेगा. स्वतः प्रभू सोबत बसावं यीशु लागेल. मसीह गए येशू ख्रिस्त गेले मत्ती 17:1-2 में, मत्ती 17:1-2 मध्ये ऊंचे पहाड़ पर गए, उंच पहाडावर गेले. उनका पूरा रूपांतर हो गया. त्यांचं पूर्ण रूपांतर उनका झालं उनका उनका मुंह सूर्य के समान चमका, आणि त्यांचा चेहरा सूर्या समान चमकला. वस्त्र ज्योति के समान उजाला हो गए. वस्त्र त्यांचे ज्योतीप्रमाणे उजळले. क्या आपको परिवर्तन चाहिए तुम्हाला परिवर्तन हवंय आपके व्यक्तिगत जीवन में, तुमच्या व्यक्तिगत जीवनात, आपके घर के अंदर? तुमच्या घरामध्ये, उस पहाड़ पे चढ़ जाओ. तर त्या डोंगरावर चढा, पहाड़ पे चढ़ो, डोंगरावर चढा, प्रभु के लिए समय निकालो. परमेश्वराची वेळ काढा. रूपांतर प्रभु हमारा करेगा. रूपांतर प्रभू आमचं करणार आहे. पानी का द्राक्ष में रूपांतर कर सकता है परमेश्वर. पाण्याचं रूपांतर द्राक्षरसात तो करू हमारे शकतो. जीवन को भी वो द्राक्षस बना तर सकता है, आमचं जीवन देखील तो द्राक्षरस बनवू शकतो मजेदार बना सकता है, आणि मजेशीर बनवू शकतो, आनंदित बना सकता है. आनंदी बनवू शकतो. जब भी आप बेचैन हो, जेव्हा तुम्ही बेचैन व्हाल, आप गड़बड़ मत करिए. गडबड करू नका, सीधा प्रभु के पास में सरळ तुम्ही प्रभूकडे जा. आपका जीवन रूपांतर हो जाएगा. तुमचं जीवन रूपांतरित होईल. पड़ोसी को देखना ठीक है क्या? ठीक है, स्वर्ग नहीं गए, पहाड़ पर जा रहे हैं हम लोग अभी. पहाडावर चाललो आम्ही आता. और वहां पे क्या हुआ मालूम? पहाड़ पर आणि पहाडावर काय झालं? दूसरी बात, दुसरी गोष्ट, पहले प्रभु यीशु का रूपांतर हुआ, प्रभूचं रूपांतर झालं. दूसरी बात वाणी सुनाई दिया. दुसरी गोष्ट वाणी ऐकू आली. हे माझा प्रिय पुत्र आहे यांच्या ऐका. किसको सुनाई दिया वाणी? कुणाला ऐकू आली? चेलों को. शिष्यांना. सुनो, ऐका, जब हम प्रभु के साथ में उपस्थित हैं जेव्हा आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये और आहोत, रूपांतर होगा ना, रूपांतर होईल ना, तो लोग भी हमारी बातों को मानने लगेंगे तर लोक देखील आमच्या गोष्टी ऐकतील और प्रभु उनको बोलेगा आणि प्रभू त्यांना म्हणेल इनके अभिषेक को मान ले, यांचा अभिषेक तुम्ही माना, इनके बातों को मान ले. यांच्या गोष्टी तुम्ही माना. प्रभु लोगों को प्रभु आशीष देगा. लोकांना प्रभू आशीर्वादित करेल. सुनिए, ऐका, महत्व के निर्णय लेने से पहले महत्वपूर्ण निर्णय घेण्या अगोदर आप पहाड़ पर चले जाएं. तुम्ही त्या पहाडावरती जा. सुनिए, ऐका, महत्व के निर्णय क्या क्या है? महत्वाचे निर्णय काय काय आहेत? मेरे शादी के बारे में, माझ्या लग्नाविषयी, माझी झाली, ज्यांची नाही झाली त्यांच्याबरोबर, जिनकी शादी नहीं हुई, ज्यांचं लग्न नाही झालं, आप पहाड़ पर चले जाओ. तुम्ही पहाडावरती जा. सिनाई पहाड़ पर नहीं, सिनाई पहाडावर नाही, आप खुद अलग कर ले, खुद तुम्ही स्वतःला वेगळं करा, प्रभु से मांगे. प्रभूकडे मागा. महत्व के निर्णय महत्वाचे आपके निर्णय बिजनेस के, तुमच्या व्यवसायाविषयी, आपके व्यक्तिगत, आप पहाड़ पे चले जाओ. तुम्ही त्या पहाडावरती जा. यीशु ने क्या किया? येशूने काय केलं? जब 12 चेलों को जब चुना, जेव्हा 12 शिष्य निवडले, उससे पहले त्याच्या पूरी अगोदर रात प्रभु ने प्रार्थना किया पूर्ण रात्र प्रभूने प्रार्थना और केली उसके बाद में उनको बुलाया, आणि त्याच्यानंतर त्यांना बोलवलं. उसके बाद में उनको चुना. आणि त्याच्यानंतर त्यांना निवडलं. लूक इसका 6:12 से लेकर 13 वचन. लूक 6:12-13. महत्व का निर्णय लेने से पहले पहाड़ पर चले जाए. महत्वपूर्ण निर्णय घेण्या अगोदर पहाडावर जा. सुनिए, ऐका, आप कितने लोग ऊंचा प्रकाशन प्राप्त करना चाहते हैं? तुमच्यापैकी किती जणांना उंच प्रकाशन हवंय? प्रभु का ऊंचा प्रकाशन, प्रभूचं उंच प्रगटीकरण. वो 23 स्तोत्र संहिता नहीं बात कर रहा ते मी स्तोत्रसंहिता 23 विषयी नाही बोलत आहे. हूँ. 23, 121 और 91. 23, 121 आणि 91. 91. 91. हाँ,
इनकी बात नहीं कर रहा हूं, याच्याविषयी नाही बोलत आहे. ऊंचा प्रकाशन, उंच गहराई प्रकाशन वाला प्रकाशन आणि खोलवर प्रगटीकरण कहां पे मिलेगा? कुठे मिळेल? ऊंचाई पर जाने से। उंचच गेल्याने. खुदा तेरे वचन का दर्शन दे। प्रभू तुझ्या वचनाचं दर्शन दे. मैं प्रभु एक वर्ड देता है, प्रभू एक शब्द देतो, मैं उसको पकड़ता हूँ, मी ते पकडतो, प्रार्थना करता हूँ, प्रार्थना करतो. खुदा बाप इससे बोल। प्रभू ह्याच्याद्वारे बोल. अभी स्थिरता के 5वां एपिसोड चल रहा है शायद, आता हे स्थिरच 5वा हा भाग आहे. आगे भी है। पुढं पण आहे. वो प्रभु देता रहा, प्रभू देतो. ये मेरे लिए था, हे माझ्यासाठी होतं, ये मैंने आपको दिया। हे मी तुम्हाला दिलं. एक एक बात बताता रहा प्रभु, एक एक गोष्ट प्रभू मला मैं दाखव. लिखता रहा। मी लिहितो. अगर गहराई का प्रकाशन चाहिए ना, आणि जर खोल प्रगटीकरण हवंय आपको ऊंचाई पर जाना। तर उंचावर जावं लागेल. ये प्रकाशित वाक्य 21 अध्याय 10 वचन। प्रगटीकरण याचं 21वा अध्याय 10वं वचन. योहान ऊंचे पहाड़ पर गया योहान उंच डोंगरावर गेला और प्रभु ने उसको स्वर्ग से यरूशलेम को उतरते हुए दिखाया। आणि प्रभूने स्वर्ग यरूशलेमेत उतरताना दाखवला. आमेन। ऊंचाई पर क्या है? उंचावरती काय? ऊंचा प्रकाशन है। उंच प्रगटीकरण आहे. पहाड़ की चोटी पर क्या है? त्या डोंगराच्या माथ्यावरती काय आहे? विजय है। विजय. निर्गमन 17:9 वचन। निर्गम 17:9. वहां पर पहाड़ की चोटी पर मूसा बोला, मूसा ने क्या बोला मालूम है? मोशे काय म्हटलं माहितीये का? प्रभु तेरा दर्शन चाहिए, प्रभू तुझं दर्शन हवंय. प्रभु तेरा दर्शन चाहिए, प्रभू तुझं दर्शन प्रभु दे. तुझे देखना है। तुला पाहायचंय. प्रभु बोला देखना है, प्रभू म्हटलं बघायचंय. जिद कर रहा है, हट्ट करत आहे. एक चट्टान पर खड़ा हो जा, एका खडकावर उभा राहा, मैं तुझे वहां पे दर्शन दूंगा। मी तुला तिथं दर्शन और ये दे. चट्टान पर खड़ा हुआ, आणि या दगडावर उभा राहिला. प्रभु ने इसको दर्शन दिया। प्रभूने त्याला दर्शन ये दिलं. चट्टान कौन है? ही चट्टान कोण आहे? खुद यीशु मसीह है, स्वतः येशू आहे. खुद यीशु मसीह स्वतः है, येशू आहे. खुद यीशु मसीह है। स्वतः येशू आहे. सुनिए, ऐका, पहाड़ की चोटी पर ही त्या डोंगर माथ्यावरच परमेश्वर की प्रतिज्ञा आपको देखने मिलेगी, परमेश्वराच्या अभिवचन तुम्हाला पाहायला जो मिळतील, आपके लिए पूरे होंगे। जी तुमच्यासाठी पूर्ण होणार आहेत. आप चाहते हैं प्रभु की प्रतिज्ञा पूरी हो मेरे जीवन में? तुमची इच्छा आहे का देवाची अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हावीत? ऊपर वाले नहीं चाहते? उपरवाल्यांची पण इच्छा आहे का? झाली तर झाली, काय करायचं? नहीं चाहते प्रभु की प्रतिज्ञा। देवाचे अभिवचन. दादा मूसा ने क्या बोला मालूम है? मोशे काय म्हटला? प्रभु ने उसको बोला, प्रभू म्हटला, मैं तुझे उस देश में वो देश दिखाना चाहता हूँ मी तुला तो देश दाखवू इच्छितो, जो मैंने प्रतिज्ञा की हुई देना चाहता हूँ। जे मी तुझ्याशी तुला अभिवचन दिलं की मी तुला देईन, पिसागा की चोटी पे चढ़ जा। आणि तू त्या डोंगर माथ्यावरती जा. अब व्यवस्था 3 अध्याय 27 वचन अनुवाद, आणि अनुवाद 3:27 मध्ये, जो मैं तुझसे प्रतिज्ञा की है ना, जशी मी तुला अभिवचन दिलं ना वो तुझे वो दिखाना चाहता हूँ। ते मी तुला दाखवू इच्छितो. प्रतिज्ञा की हुई बातों को देखें, अभिवचन दिलेल्या गोष्टी पहा, सिर्फ बोले नहीं, फक्त बोलू नका. हमारे जीवन में पूरा होना है। माझ्या जीवनात ते पूर्ण व्हायला हवं. प्रतिज्ञा किस लिए दी गई है? वचन कशासाठी दिले गेलेत? हमारे जीवन में पूरा होने के लिए। आमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी. क्या हमारे जीवन में प्रभु के वचन प्रतिज्ञा पूरी हो रही है? पहाड़ पर जब जाएंगे ना, जेव्हा आम्ही त्या उंच डोंगरावर जाऊ, एक और जन है एक आणखी आहे जो आपको प्रकाशन देगा, जो तुम्हाला प्रकाशन देईल. वो झूठा प्रकाशन होगा। ते खोटं प्रगटीकरण. यीशु मसीह को पहाड़ पर लेकर गया येशू ख्रिस्ताला पहाडावरती घेऊन गेला इब्लिस शैतान, तो सैतान, और उसको एक झटके के अंदर पूरे संसार को दिखाया। आणि एका झटक्यात सगळं जग दाखवलं. चोटी पर ऊंचे पहाड़ पर लेकर गया उंच डोंगरावर घेऊन गेला और उससे बोला, आणि त्याला म्हटलं गिर कर मुझे प्रणाम कर, की झुकून मला प्रणाम कर, तुझे सब वैभव दूंगा। तुला हे सगळं वैभव देऊ. सुनिए, ऐका, परमेश्वर के व्यतिरिक्त, परमेश्वरा व्यतिरिक्त, परमेश्वर के वचन के व्यतिरिक्त त्याच्या वचना व्यतिरिक्त किसके सामने झुकना नहीं। कुठल्याच गोष्टीच्या समोर झुकायचं नाही. भले ही मेरे लिए कितने भी मूल्यवान हो, माझ्यासाठी किती मौल्यवान असू दे, कितने भी मेरे फायदे की हो, किती माझ्या फायद्याची असू कितने भी दे, मेरे 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 अपनेपन की हो, किती माझ्या आपलेपणाची असू दे, कधीच 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 तुम्ही झुकू नका. कधीच झुकू नका. झुकाने वाली बहुत सारी चीजें आएंगी, आणि झुकवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी येतील. झुकना नहीं। झुकायचं नाही. बोले झुकना नहीं, सब जोर से बोले झुकना नहीं। पड़ोसी को बोले झुकना नहीं, झुकना नहीं है। क्या परिस्थिति आएंगी? काय परिस्थिती येतील? आपको टाइस ना देने वाली परिस्थिति आएंगी। तुम्हाला दशांश देता येऊ नये अशा परिस्थिती येतील. 2 की नहीं,
देऊ की नको, दो कि नहीं, देऊ की नको, दो कि नहीं, देऊ की नको. शैतान बोलेगा सैतान म्हणेल काय को देता, कशाला देतो, तेरे खर्चे दे कितना है, तुझं खर्च बघ किती आहे, लाइट बिल ज्यादा आ गया इस बार, या वेळेला लाईट बिल जास्त आले, दूध का बिल ज्यादा आ गया, दुधाचं बिल जास्त आले, हम वहाँ पे डाल दे. मग आम्ही तिथं दे नहीं, नहीं करना. नाही करायचं. जो प्रभु का है जे प्रभूचं आहे वो प्रभु को देना. ते प्रभूलाच द्यायचं. तंबू में, मंदिर में परमेश्वर की उपस्थिति आने दे. तंबूमध्ये मंदिरात देवाची उपस्थिती आहे. यहोवा के साथ वास करें. परमेश्वरासोबत सहभागी जब हम करा. ऐसा करेंगे, जेव्हा आम्ही असं करू, भजन 15 अध्याय 2 से 5 वचन हमारे जीवन में कार्यरत होंगे. स्तोत्र संहिता 15 आपल्या जीवनामध्ये कार्य होईल. आमीन. हम गिरेंगे नहीं. आम्ही पडणार नाही. बोलो हम गिरेंगे नहीं. बोलो हम हिलेंगे नहीं. हम हिलेंगे नहीं. जोर से बोलो हम हिलेंगे नहीं. पड़ोसी को बोलो हम हिलेंगे नहीं. जब परमेश्वर का तंबू और परमेश्वर का मंदिर जेव्हा परमेश्वराचा मंडप आणि परमेश्वराचं मंदिर हम बन जाएंगे, आम्ही बनवू, सच्चाई से चलेंगे. खरेपणाने चालू. भजन संहिता 15 ते दूसरा वचन, आणि स्तोत्र संहिता 15:2 हम खराई से चलेंगे. आम्ही खरेपणाने चालू. दूसरी बात, दुसरी गोष्ट, हम धर्म के काम करने लगेंगे. आम्ही चांगली कामं करू लागू. भजन संहिता आप 15 पे आ जाएं. आणि आपण स्तोत्र संहिता 15 मध्ये येऊया. 2 वचन देखा, 2 वचनं पाहिली. वो मंडप, वो तंबू, वो मंदिर हम है. आणि ते तो जो मंडप आहे किंवा ते जे मंदिर आहे ते आम्ही आहोत. क्वेश्चन मार्क है. आणि त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. उत्तर हम है. उत्तर आम्ही आहोत. बोलो उत्तर मैं हूं. उत्तर, बोलो उत्तर मैं हूं. आंसर मेरे पास है, वो मैं हूं. आमीन. जब वो हमारे अंदर आएगा जेव्हा तो आमच्यामध्ये येईल तो क्या होगा. तर काय होईल. दूसरा वचन, जो सात्विकतेने चालतो वो अपने आप वो सच्चाई से चलना शुरू कर देगा. व सच्चाई. नीतीने वागतो और नीति का मतलब है, धर्म का मतलब है सर्वदा हमेशा वो योग्य करता. आणि मनापासून सत्य बोलतो. धर्म जो मैं समझाना चाहता हूँ, धर्म का मतलब होता है कुछ लोग सोचते हैं क्रिश्चियन धर्म. नहीं, क्रिश्चियन धर्म नहीं. आणि धर्म याचा अर्थ ख्रिस्ती धर्म असं नाही. यहाँ पे लिखा है धर्म के काम करता है. या ठिकाणी की धर्माचं काम करतो. क्या लिखा है मराठी में? नीतीने वागतो. नीति ने, नीति का मतलब होता है योग्य. नीती याचा अर्थ योग्य. उसके अंदर वो अयोग्य कुछ नहीं करता. अयोग्य तो काही करत नाही. किसी का मन रखने के लिए वो नहीं करता. कोणाचं मन राखण्यासाठी नाही करत. जो योग्य है जे योग्य वो आहे योग्य बोलता है. ते योग्य बोलतो. भले फिर वो लोग उससे गुस्सा भी हो जाएं, मग लोक त्याच्यावर नाराज जरी वो झाले योग्य खड़ा रहता है. तरी तो योग्य उभा राहतो. वो योग्य निर्णय लेता है. तो योग्य निर्णय घेतो. चाहे लोग घर उसको कुछ भी नाम रखें या कुछ भी हो, लेकिन वो योग्य स्थिति में बना रहता है. आणि काय किती लोकांनी नावं ठेवली तरी तो योग्य स्थितीमध्ये बनून राहतो. वो योग्य करता है. तो योग्य करतो. तीसरी बात, तिसरी गोष्ट, आपल्या जिभेने चुगली करत नाही. उसके पहले हृदय से, मनापासून सत्य बोलतो. हाँ, कहां से सच बोलता है. बोलो हृदय से सच बोलता है. जीभ से नहीं, जिभेने नाही, हृदय से. हृदयातून. हृदय से. हृदयात. कुछ लोग जीभ से सच बोलते हैं. काही लोक जिभेने खरं बोलतात. जीभ से सच नहीं बोलना. जिभेने खरं बोलू नका. कनेक्शन कहाँ पे होना है. कनेक्शन कुठून असावं. हृदय से होना है. तो हृदयापासून. हृदय से सच बोलना है. हृदयापासून खरं बोला. आगे, आपल्या जिभेने चुगली करत नाही. हाँ, अपनी जीभ से क्या नहीं करता, चुगली नहीं करता. अपनी जीभ का इस्तेमाल चुगली करने के लिए नहीं करता. आपल्या जिभेचा उपयोग चुगली करण्यासाठी करत नाही. आगे, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही. अपने मित्र की बुराई नहीं करता. आपल्या मित्राची तो वाईट करत नाही. सुनिए, बहुत सारे लोगों को देखा है, बऱ्याचशा लोकांना पाहिलं, आपके और मेरे एकदम अच्छे मित्र बनने की कोशिश करते हैं. तुमचे आणि माझे चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न यही करतात. मित्र जाकर बुराई करते हैं. हेच मित्र बाहेर जाऊन आमची चुगली करतात. खुदा बोलता है परमेश्वर ये म्हणतो, अपने मित्र की बुराई नहीं करता. आपल्या मित्राची चुगली करू नको. आगे, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही. आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही. यहाँ पे वर्ड है, हिंदी में लिखा है, वो निंदा सुनता नहीं. निंदा करती नाही आणि ऐकती नाही. बोलो निंदा सुनना नहीं है. बोलो सुनना नहीं है. जो सुनाने वाला आए उसको बोल देना, नहीं बोलना आप, क्योंकि आप मेरे पास में आए आधा सत्य लेकर. कारण तुम्ही माझ्याकडे आले अर्ध सत्य घेऊन. आपको भी पूरा कहानी नहीं मालूम. तुम्हालाही पूर्ण गोष्ट माहित नसते. अगर मुझे मिलना है, आणि जर मला जाके भेटायचे स्पष्ट मिलूंगा जाकर. तर मी स्पष्ट जाऊन और भेटेन. बीच में मध्यस्थी नहीं करना, मध्ये मध्यस्थी घेणार क्योंकि नाही. मध्यस्थी करने वाले गैरसमझ निर्माण कारण करते हैं. मध्यस्थी करणारे बऱ्याचदा गैरसमज निर्माण मैं इतना करतात. बोलूंगा, मी एवढंच म्हणेन, वो इतना बोलेंगे. तो एवढं बोलेल. मेरे शब्द इतने हैं, माझे शब्द एवढेच आहेत, लेकिन वो मेरे पास में आते तक इतने हो जाएंगे. पण ते दुसरीकडे पोहोचेपर्यंत मोठे होतात. इसलिए सुनना नहीं है. आणि म्हणून ऐकायचं नाही. आप सीधा जाए,
तुम्ही सरळ जा, सीधा बात करें, सरळ बोला, सुनना नहीं है। ऐकायचं नाही. आगे, अधमाला तुच्छ लेखतो, अधर्म निकम्मा निकम्मा बेकार की बातें अपने जीवन में नहीं आने देता, और बुरे वो तिरस्कार करता है बुरे बोलने वालों के लिए। हाँ, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. सुनिए, परमेश्वर का डर रखने वालों को आदर करता है। मेरी बहन मेरे भाई माझ्या भावा बहिणींनो सुनिए, ऐका, परमेश्वर के भय मानने वालों का आदर करें, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांचा आदर करा, खुदा के चेलों का आदर करें, देवाच्या जे शिष्य आहेत त्यांचा आदर करा. भले वो सेल ग्रुप लीडर हो, मग ते सेल ग्रुप लीडर असू देत, वो वर्शिप लीडर हो, वर्शिप लीडर असू देत, वो कोई भी लीडर हो, कुणी असू देत, परमेश्वर का भय मानने वालों को आदर करें। परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करा. जो मेरे दास को एक गिलास पानी देगा, जे माझ्या दासाला एक ग्लास पाणी देईल वो प्रतिफल को तो खोएगा। त्याच्या प्रतिफळाला मुकणार नाही. सुनेम करी ने क्या किया? शुनेमकरीने काय केलं? अलीशा के लिए घर बनाया, आलिशासाठी घर बनवलं, मेज लगाई, मेज लावला, खाट लगाया, खाट लावली, कुर्सी लगाया, खुर्ची लावली, दिया लगाया, दिवा लावला. उसने सेवक के लिए किया। ती सेवकासाठी केलं. जब हम सेवक के लिए करते हैं, जेव्हा मी सेवकासाठी करतो, खुदा बाप उधारी किसका नहीं रखता। परमेश्वर कुणाचं ऋणी राहत नाही. सुनेम करनी जो थी ना, वो बांस थी, आणि सुनेमकरीनी जी होती ती वांज होती, उसने सेवक के लिए किया। तिने सेवकासाठी केलं. सेवक ने पूछा, सेवकाने विचारलं, क्या चाहिए तुझे? तुला काय हवंय? उसने बोला कुछ नहीं चाहिए। ती म्हणते मला काही नको. उसका दास, सेवक का दास बोलता है, आणि सेवकाचा जो दास तो म्हणतो इसको बच्चा नहीं है। तिला मूल नाहीये. दास बोलता है, दास म्हणतो जब मैं अगले साल आऊंगा, जेव्हा मी पुढच्या वर्षी येईन तेरे हाथ में बच्चा होगा, तुझ्याकडे मूल असेल, तेरे हाथ में बच्चा होगा। तुझ्याकडे मूल असेल. जो उसके सेवक को एक गिलास पानी देता है, जो त्याच्या सेवकाला एक ग्लास पाणी देतो वो आशीष उसके पास में। तो आशीर्वादित होतो. परमेश्वर के दासों का सम्मान कर। परमेश्वराच्या दासांचा सन्मान करा. आगे, आपण वाहिलेल्या शब्दाने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत वो नाही. हमेशा वही करता है जो वादा करता है, वो हमेशा वही करता है वो जो वादा करता है। जे तो नेहमी तेच करतो ज्याची तो शपथ वाहतो. कितना भी महंगा वादा होने दो, मग तो किती महाग असू देत, वो वादा जो वादा किया जे त्यांनी शपथ वाहिली वो करेगा, ते तो करतो, पीछे नहीं हटता। मागे हटत नाही. बहुत बार वादा करते हैं, बऱ्याचदा आम्ही शपथ घेतो पीछे चले जाते, आणि मागे हटतो. पीछे नहीं हटना। मागे हटायचं नाही. आपने एक बार प्रभु से वादा किया, एकदा का तुम्ही देवाला वचन दिलं, उसकी सेवकाई के लिए वादा किया, त्याच्या सेवेसाठी वचन दिलं, पीछे नहीं हटना, तर मागे हटू नका. पीछे नहीं हटना। मागे हटू नका. प्रभु का सेवक कभी पीछे नहीं हटता। परमेश्वराचा सेवक कधी मागे हटत नाही. फिर वो कितने भी महंगे, उसको कीमत देना पड़े। मग त्याला किती महाग किंमत द्यावी लागली तरी. अब्राहम ने इसहाक को दिया, अब्राम आणि इसाकाला दिलं, अलीशा ने अपने बैलों को दे दिया, आलिशाने आपले बैल दिले, जक्कई ने अपनी आधी संपत्ती दे दी, जक्कायाने आपली अर्धी संपत्ती दिली, मत्ती ने सब कुछ छोड़ दिया, मत्तायाने सर्व काही सोडलं, दिया उसने। दिलं त्याने. हम जो वादा करते हैं आम्ही जे वचन देतो उसको पूरा करें। तर ते पूर्ण करायचं. नाही मग मला ना असंच झालं, मग मला ना तसंच झालं, मग पाऊस पडला, मग ऊन आला, मग बर्फ पडला, मग असं झालं। वादा किया, वचन दिलं ना, उसको पूरा करें। ते पूर्ण करायचं. आगे, आपला पैसा वाडीदिडीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही. हाँ। तो अपना पैसा ब्याज पे मत लगाएं। हाँ, आपला पैसा व्याजाने लावू नका. जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. वो जो कोई ऐसा चलता है वो कभी गिरेगा नहीं। आमीन। मंडप कौन है? मंडप कोण आहे? मैं। मंदिर कौन है? मंदिर कोण आहे? मैं हूं। इसमें कौन है? पवित्र आत्मा, परमेश्वर के वचन है, और जो परमेश्वर के वचन है ये वो पूरा करता है। आणि 11 बात वो पूरा करता है, आणि 11 ह्या गोष्टी तो पूर्ण करतो. और जो 11 बात पूरा करता है, आणि जे 11 गोष्टी पूर्ण करतो, जो ऐसा चलता है जो असं चालतो वो कभी गिरेगा नहीं, तो कधीच पडणार नाही. कभी गिरेगा तो कधी पडणार नहीं। नाही. सवाल ये है, सांभाळा. हम गिरने वाले बनेंगे आम्ही पडणारे बनणार आहोत या खड़े रहने वाले? का उभे राहणारे बनणार आहोत? ये हमारे ऊपर है। हे आमच्यावर आहे. आइए प्रार्थना करें, या आपण अपने प्रार्थना पैरों पे खड़े हो जाए। आपल्या पायांवरती उठून उभे राहूयात. प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो परमेश्वरा. पिता परमेश्वरा, आता आम्हाला त्या खाणीत राहायचं नाही परमेश्वरा, तर तुझ्यासाठी आम्हाला तयार व्हायचंय, सज्ज व्हायचंय, आणि तुमच्या मंदिरामध्ये आम्हाला असं लागायचंय परमेश्वरा, ज्या ठिकाणी परमेश्वरा कुठलंही हलणं नाहीये, अस्थिरता नाहीये परमेश्वरा. बापा, आमचे लटपटणारे पाय तू
तू स्थिर कर प्रभूजी. आणि या आमच्या शरीररूपी मंदिरामध्ये, या आमच्या शरीररूपी मंडपामध्ये तुझी उपस्थिती सदैव राहू दे परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीच्या द्वारे प्रभूजी आमच्या जीवनामध्ये कार्य होऊ दे प्रभूजी. आणि आमची वागणूक, आमची चालचलणूक ही परमेश्वरा तुला आवडणारी आणि तुझ्या वचनाला अनुसरून अशी व्हावी, असं स्वयंदयेने कृपेने तू कर. सर्व मान सन्मान गौरव तुला देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.